कमाल करता तुम्ही. अहो 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 तुम्ही असे बसलात काय? उचला ते फोन आणि ते बॅग. आपल्याला खेळ अजून पुढे चालू करायचंय. हा खेळ नको. घरात जाऊन आपण केरम खेळूया. हा खेळ नको. केरम खेळूया म्हणे. अहो तुमच्या तब्येतीसाठी म्हणते मी. मला काय झालंय? म्हणजे तुम्ही म्हातारे दिसणार नाही आणि माझाही फॉर्म संपणार नाही. आबा बा 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 बा. अगं केवढा फार्म तुझा 25 एकराचा एका फुलानं काय संपतोय का? काय का पहिली बायको मिळून म्हणून तू हे लग्न केलं ते काय फुलं उडवायला? माझ्या सगळ्या मूडचा खेळ खंडोबा केला तुम्ही. मला कुंडी 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 नाही. अगं कुणी नाही. कसं मी आहे, आपली मनीषा आहे, प्रल्हाद आहे. प्रल्हाद ना बोलून चालून सावत्र मुलगा तो. आज तुम्हाला हिंग लावून विचारत नाही तर मला कुठलं विचारणार आहे? त्याला क्रिकेट जाणार, तुला बॅडमिंटन जाणार. चायला कुणी शोधून काढले बॅडमिंटन? चलो 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 घरात जाऊ. चला चला चला. मम्मी प्रल्हाद बॉलिंग टू मम्मी. प्रल्हादनं शॉट घेतलेला आहे आणि तो बॉलिंग टाकण्याच्या आवेशात आहे. तो पळतोय. त्याने सुंदर पण वाईट आखूट टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे. पण मम्मी नेहमीप्रमाणे गुंग असल्यामुळं तिचा क्लीन बॉल उडालेला आहे. मम्मी आऊट झालेली आहे. टाळ्या. मम्मी आऊट. मला क्लीन बॉल करतो नाहीतर काय? एवढे आका मारले तरी तुझं लक्षच नाही. खाती तुला दिसत नाही? मी डायटिंगचं खाते. डायटिंगचं एवढं खाणं यानं काही फरक पडणार नाही मम्मी. अगं तू नुसती हवा खालीच ना तर लगेच बरोबर आहे. कळलं? काय काम होतं? काय मम्मी आपल्या देशाची अन्न परिस्थिती फार सुधारली आहे ग. पण अर्थ परिस्थिती फार खालावली आहे ग. अरे 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 किती पाहिजे? 20 रुपये. 20? दिवसेंदिवस तुझा पॉकेट मनी वाढत चाललाय. मी काय करणार मम्मी? माझा टेलर आहे ना हा बघ केवढे मोठे खिशे शिवतो. पण एका काय तू माझ्याशी बॅडमिंटन खेळलं पाहिजे. हो पण खेळीन बापडा. पैसे दे ना आधी. 10 रुपयेच. बाकी का पैसा खेळने के बाद. चल पण चल लवकर लवकर खेळून टाकू. म्हणजे काय माझे 14 लव झाले. 14 लव? खेळाच्या आधी 14 लव झाले? अरे बाबा मगाशी तुझ्या वडिलांबरोबर 14 लव झाले. माझ्या वडिलांचं कर्ज माझ्यावर? अरे हा बॅडमिंटन कोर्ट आहे की दिवाणी कोर्ट आहे? घालू का टाक्यात? बडबड करू नकोस. चल चल. आणि 10 रुपयासाठी काय काय करावं लागतं जातो. रेडी? मम्मी सर्व्हिस टू प्रल्हाद. हो व्हॉट अ बंपर. रस्त्यावरून एक तरुणी जात आहे आणि त्या तरुणीच्या नेटमध्ये फुल अडकलं. फुल बाई ना मुली. फुल मगाशी बंपर म्हणाला आणि आता फुल काय? तसं नाही. फुल पुन्हा पुन्हा तेच म्हणताय. मी मूर्ख नाही तुमच्यासाठी. मी तरी कुठं मूर्ख आहे? पण तुम्ही सुंदर आहात असं मला त्या फुलाला म्हणायचंय. फुल मला कशाला इडियट म्हणताय? माझ्या मम्मीने मारलं फुल. आई शपथ मी नाही मारलं. थांबा तुमच्या बहिणीला सांगते. मनीषा माझी चांगलीच मैत्रीण आहे. पण माझा ऐक. मनीषा मैत्रीण जमलं. डिस्को मला खूप आवडलास तू. कोण? मी होय? मला पण तू खूप आवडलीस. मजनूला लैला, रांझ्याला हीर, कोल्ह्याला खीर. काहीतरी काय बडबडतोस? काय झालं? अरे फार जुनं झालं ते. लैला मजनू शी. आता लैला मजनू मध्ये काय शी आहे? अरे वर्षानुवर्ष ते फक्त एकाच जोडीदाराबरोबर राहिले. माझे आतापर्यंत कमीत कमी 15 तरी बॉयफ्रेंड झाले असतील. नाही माझं आपलं प्रमिरा, राणी, शेवंता, सलमा, वैजू आणि शेवटची वासंती वडगावकरी. आठवड्याला 7च दिवस आहेत ना. म्हणजे माझा अनुभव तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. मग तुझ्या अनुभव प्रेमाच्या सिद्धांतानं आणि भोगाच्या गुरुत्वाकर्षणानं माझ्या अंतर्मनाच्या ध्रुवाचा तारा आढळ करशील का ग? नवकवी आहेस की काय? नाही मी नवकाव्य वगैरे नाही. पण तुझ्यासारखी नव्या विचाराची पोरगी मला भेटली ना की मला नवकाव्याच्या कळा सुरू होतात. विचार म्हणतो. तुझं नाव काय ग? मी मांजराबद्दल नाही तुझ्या नावाबद्दल विचारलं. मनीषा. अच्छा. तुझं नाव काय? नावाबद्दल विचारते. हेमू. अरे आडनाव चांगलं नसेल तर फक्त नाव सांगावं. पण आडनाव चांगलं असणं माझ्या हातात नव्हतं ना. वडील काय करतात? नाही वडिलांच्या हातात नव्हतं. अरे मी काम धंदा विचारते. अच्छा. कोळसे पेटवतात. कोळसे विकतात. लाकडाची वखार आहे आमची. चल निघूया पुन्हा भेटू.
आणि पुरीचा काय अंदाज येत नाही, एकदम सुपरफास्ट दिसते. बहुतेक आमच्या लाकडाच्या बकऱ्याचा सगळा कोळसा करून टाकणार. साला अख्ख्या दिवसात एक गिरायक नाही, काही जाळायची असली वाखर. राम राम ढोले साहेब. राम 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 राम. काय हवंय? हा? लाकडं हवी? हा? किती देऊ? मण 2 काय मण, नको काय मग ढलप्या कोळसे. अहो ढोले साहेब, गॅस स्टोव्हच्या काळामध्ये तुमच्या लाकडाला कोण विचारत? काळे सोकावलाय. साला मरतही नाही कोणी, नाहीतर 4-5 मण लाकडाला मरण नाही. ढोले साहेब बरं बोललात. आता एक आयडिया सांगतो तुम्हाला. आयडिया कसली? बोडक्याची. त्या तिकडं पलीकडं स्मशानामध्ये वाखारीची ब्रँच काढा, हम्म. पोराला बसवा, गल्ल्याव गावऱ्या बिवऱ्या ठेवा, मस्त धंदा चालेल. मीच आडवा होतो या लाकडाच्या ढेगावर, हा? तुम्ही द्या पेटून. त्यांनी काय व्हायचंय ढोले साहेब? लाकडं फुकट जायची. शाण्यात चला. मी शान म्हणणं सांगतो की तुम्ही 1 नंबरचे मूर्ख आहात. काय? अहो माणसं नाशवंत, लाकडं शाश्वत. हा. शाळेला इथे एक तर धंदा होत नाही आणि वर तुमचे जळकं तत्वज्ञान ऐकायला. लवकर चला, डोकं शान करतो तुमचं. काय आणि लक्षात आलं, काळजी करायचं नाही. अहो एखाद दिवस आम्ही पाचतो तुम्हाला. कुठं असं म्हणताय? चला चला चला. चला. हम्म. डिस्को नाचला म्हणून काय झालं डॅडी? मम्मी तू एकदा बघच. अगं तू पण नाचशील आणि मस्तपैकी सरपातळ होशील. अगं बाई खरं हम्म. दाखवलं मला एकदा. अहो हा. डिस्को म्हणजे डिस्को म्हणजे हे असं ना ते? हं? शी. काही लाज वाटते का तुम्हाला? हे वय आहे का तुमचं डिस्को करायचं? हा, तुम्ही आणि तुमची मुलगी म्हणजे आबरू काढणार. हे बघा, रात्रीचं उगीच काहीतरी अभद्र बोललं का? हा? हा, तुम्ही आमंत्रण करा आणि मी बोलू सुद्धा नको. कार्टीला अजिबात थाक नाही तुमचा. रात्री दादा पण घराच्या बाहेर निघते, काय ड्रेसेस घालते, शी बघवत नाही अगदी. असे आणि तुमचा मुलगा तरी काय जणू फक्त प्रल्हादच. आता बसला असेल कुठल्या तरी इराड्याच्या दुकानात हम्म. बिअर पीत, नाहीतर वेड्या फुंकत लागला असेल पोरींच्या मागे मागे. हो मम्मी, प्रल्हाद पुन्हा आपल्या मम्मीला चेंडू टाकत आहे. हा उत्कृष्ट दर्जाचा चेंडू होता आणि मम्मी क्लीन बोल्ड झालेली आहे. या चेंडूला आपण गुगली असं म्हणूया. 1942 साली हा चेंडू बापू नाडकर्णींनी कोणाला टाकला होता? मला. हा, बॉबी तल्लारकरांना टाकला होता. पल्या मला क्लीन बोर्ड घेतोय आणि ते सुद्धा तुझ्या बापासमोर. चुकलंच माझं. त्याचं काय झालं मम्मी, भूक जरा जास्त लागली ना म्हणून चेंडू जरा चांगला पडला. मम्मी मला पण भूक. अगं हो हो. पांड्या, ए पांड्या, अरे आहेस का? गेलास पंढरपूरला? आलो बाईसाहेब. आता मेलीची रड. आग मारल्यावर वेळेवर हजर होईल तो नोकर कसला? अहो जरा बघा ना, तुम्ही उभे करायला. आले. काय बाईसाहेब? आणि हे काय? पल्याला आणि मनीषाला जेवायला कोण वाटणार? तुमचं 9:47 झाली. हं? 9:30 वाजता ड्युटी संपते माझी. अहो पण हा, आता एवढं अंथरूण घालून कामगार सभेला जायचंय. दीन दुबळ्यांची आर्थिक कुचंबना आणि मगरूर मालकांचा अरेरावीपणा या विषयावर भाषण आहे आपलं. नाही ते कळलं त्यांचं, हा मग बरोबर. पण ते भाषण ऐकायला मला अटेंड व्हायचंय. जायलाच हवं. मग? आणि हे पहा, काय? माझ्या या चटे क्षेत्रात हं? पैसा मारायला सांगा त्या अनुला. कशाला? ढेकून फार झाले. हा म्हणून काय? अहो, सांगेन ना, नक्की सांगेन. गडी साहेब सांगेन. हा, सांगा. या घरात गडी कोण साहेब कोण कळतच नाही. माझं नाही हा आचारी मेला. नाहीतर काय? हं. मम्मी तू वाढ ना ग आम्हाला. मम्मी ना यू वार्डिंग टू अस. हवं असं तर उद्या मी 8 तास तुझ्यासाठी बॅडमिंटन खेळेन की नाही पप्पा? खेळशील? हा बा खेळशील म्हणजे मी अहो सुटलो. पण तुम्ही 2 तास तरी वाढते ना. हं. घरात 2-2 नोकर असताना मी वाढणं शोभेल काय? आपण- आपल्यासारखे हाय आपला. आई आई अने ए अने अने जा बाई. मालकीण बाई हाका मारताय. घरचीच मोलकरी हाक मारायला दिवस नाही रात्र नाही. अने ए अने आले आले. अने ए अने काय बाईसाहेब? किती हाका मारायचं का तुला? ऐकू नये तुला? कान फुटले तुझे? आईला जरा बरं नाही, तिला औषध देत होते. बरं बरं, आता या मुलाने जेवण कोण मांडणार? पण पांडोबा तो गेलाय मास्टर भाषण ऐकायला म्हणे. पण आईला औषध. अगं 10-15 मिनिटांनी तुझी आई काही मरत नाही, समजलीस? रात्रीच्या वेळी चांगलं बोलावं बाईसाहेब. चुप, मला शहाणपणा शिकवतेस? अगं गरीब म्हणून नोकरी दिली तुला, अरे राहायला जागा दिली आणि आता माफ काढला हिला. तसं नाही, पण तसं नाही तर या दोघांना जेवायला वाढ आणि आज जाऊन माझं दूध गरम करून आण. आई आज भाजी कुठली केली ग? कोबी. कोबी तिच्या. कोबी?
नको नको. नको नको. तर मग मला खा मीठ लावून. नको आज जरा मी चांगलं खाईन म्हणतो. काय? आपलं अंडा फ्राय. मला सुद्धा उकडलेला अंडाच हवाय. अंड पण अंडी संपली आहेत. मग घेऊन ये जा. आता इतक्या रात्रीचं? त्यात काय झालं? इराणी रात्री 12 पर्यंत उघडा असतो. शी. काहीतरी काय बोलतोस पल्या? पल्या ए गप्पे, इराण्याचं दुकान उघडं असतं. मायले की ना कुठे न्यायचं लागत नाही. पण मवाली पोरं शिट्ट्या मारतात, मागं लागतात. ते तुझ्यासारख्या मोलकरणीच्या नाही काही, माझ्यासारख्या ब्युटी क्वीनच्या. हं. हो की नाही रे पल्या? हो ना, मला काय माहित. जा. ए पैसे घेऊन जा, फुकट मिळत नाही थंडी. रेशनसाठी दिलेले पैसे आहेत माझ्याकडे. होय ना, मग त्या पैशाची अंडी आण, पण लवकर आण. आमच्या पोटात भुकेचा लाल डेंगा नाचायला लागलाय ग. तातय्या तातय्या. अगं बघत काय राहिले? माझा पोर उपाशी राहिले. जा लवकर घेऊन ये. लवकर. भूक भूक. मनीषा मनीषा मनी तू एक दिवस नाही भेटली तर कसं चुकल्यासारखं वाटतं ग. एकांती काळ्या भोर रात्री वखारीत एकटा बसलो असताना कोळशाच्या जागी तुझे काळे भोर केस दिसतात ग. जिकडं तिकडं बाभळीच्या ओळख्याच्या जागी तुझे मुलायम चंदनी लाकडाचे हात दिसतात ग. आणि शेंगोळ्याच्या जागी माझे डोळे दिसत असतील तुला. हा. वखारीत राहून राहून लाकूड आणि कोळसे याच्याशिवाय दुसरी उपमा सुचत नाही तुला. सुचते ना. उडप्याच्या हॉटेलात गेल्यानंतर इडली डोसा खाल्ल्यानंतर उपमा, मग चहा आणि बडीशेप. यायला इथं काय अंदाज येत नाही. तुझ्या विनोदाला नाही हसले मी. मग तुझ्या सहवासात माझ्या सगळ्या जुन्या फ्रेंड्सना कशी विसरले ते आठवलं आणि हसू आलं. मी सुद्धा तुझ्या सहवासात माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणींना विसरलो. खरंच? जिकडं तिकडं मनी मनी मनी. अरे मी इथे आहे. कुठेस? हा. ए खरं सांग, त्या एक दुजे केली पिक्चर सारखं कोळशानं माझं नाव लिहिलं नाहीस ना वखारभर? यायला काय बोलते? याला पिक्चर बघून उजो टाळका कामात गेलाय. अगं मी तुला दुसरा सांगत होतो. काय? माझ्या बापाला काल कुठल्या तरी कागदावर माझी सही पाहिजे होती. मग? ती काय सही केली असेल? काय? मनीषा हेमू ढोले. म्हणजे तू माझ्या नावापुढे तुझं नाव लिहिलं? नवरा म्हणून की बाप म्हणून? अजाण मुली, लग्न झाल्यानंतर तू सौ मनीषा हेमू ढोले होणार नाहीस काय? अरे हो, पण ते लग्नानंतर. हा, मग? मला तर वाटतं हा. की खूप खूप प्रेम करावं. आणि खूप खूप प्रेम करावं. आणि केव्हा तरी लग्न करावं. केव्हा तरी म्हणजे म्हातारपणी, पोरं बाळ झाल्यानंतर. बच्चे की अम्मा, बच्चे पूछ रहे हैं हाँ? पिताजी माताजी के साथ शादी कब करोगे? अगं मम्मी, बाबागाडी काय खेळतेस? ए, गप्रे. काय? अरे लाटण्यावरून घसरून पडली की उठव तिला. काय लाटणं म्हणजे पोळ्या वेळा लाटताय काय? नाही हो, पोळ्या लागतात मग? बॉडी स्लिम करते. हा? व्यायामाचा एक नवीन प्रकार आहे हा. इम्पॉसिबल. अगं तुझ्या या व्यायामानं त्या लाटण्याची फुटपट्टी होईल, पण तू तशीच राहशील. पल्या, माझ्या व्यायामाची चेष्टा करतो. नाही करत. अगं पण तो पांड्या बना आम्हाला चहा देत नाही अगं. नाही म्हणतोय. हो, मलाही चहा हवाय. हा घ्या पांड्या आला वाटतं. हा. हे का? अगं, कडुलिंबाचा रस. आई गं, कडुलिंबाचा रस. होय, आजपासून सर्वांनी चहाऐवजी कडुलिंबाचा रस घ्यायचा. अहो, काहीतरीच काय, कडुलिंबाचा रस पूर्वी ऋषीमुनी घ्यायचे. मुक्काटीने हे अमृत प्या. अमृत. पण मम्मी, चहा हे खरं पृथ्वीवरचं अमृत. सकाळचं आणि रात्रीचं अमृत आजच्या घेऊ. त्याला तीर्थ म्हणतात. कळलं तीर्थरूप. हा. चहा मिळणार अगं, नाही. पण चहा- हो, भीमराव. हो, आलो. तुम्ही थांबा तिथंच. कळावी, तुम्ही रस्त्यावर थांबा असून घरात कशाला आलात? तुम्ही रस्त्यावर आला नाहीत म्हणून. बरं, बसा. जय क्रांती, जय क्रांती. कालचं तुमचं भाषण मोठं जगात झालं. आवडलं ना? हो, आपल्याला आवडलं. वल्लभाचार्य, आता आम्हाला चहा आणा. आता तो तयार आहे. मी नको म्हटलं असताना सुद्धा तू चहा कशाला केलास? वा वा, असं कसं म्हणता? मला 2 बायका आहेत. तो कडुलिंबाचा रस घेऊन कसं भागेल माझं? मला चहाच घेतला पाहिजे आत्ता. हम्म. भाग्यवान आहात आपण. हे आमचे खरे चहा
ते हो हो, हो. हो. अरे तू आणू तर नाहीस आपल्या गिरणी कामगार जनार्दनची मुलगी? बिचारा हाकनाक मेला. मेला नाही, तू मारलास विश्वासघातानं. क्रांती क्रांती म्हणून संप घडवून आणलास आणि तू तुझ्या माणसाकडून त्यांचा खून केलास. नाही, तो खून नव्हता, आत्महत्या होती. खोटं, साप खोटं. तू कोर्टात खोटी साक्ष दिलीस, त्यामुळे आम्हाला विम्याचे पैसे मिळाले नाही. तुझ्यामुळे मला मोलकर्णीसारखं राबावं लागतंय. माझी आई आजारी पडली. आणू तेवढा काही वाईट माणूस नाही मी. आता काही फुलं देवावर पडतात आणि काही प्रेतावर. देवासाठी येते. लोक मलाही देवासारखं मानतात. दीन दुबळ्यांचा, दलितांचा नेता आहे मी. नेता आणि तू प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारा तू, पाजी हलकट. काय हो कळावे, आता मोलकणशी काय बोलत बसलात? काही नाही, गरिबांच्या सुखदुःखाची चौकशी करायची. सार्वजनिक काम. हो. पण ते आमच्या घरात कशाला? चला. ते तर म्हणतो. हा, हे घ्या पैसे. आणि काय हो, हा. पैशासाठी सकाळी सकाळी माझ्या दारात कशाला आलात? मी का पळून चालवतो? जुगार उधारीमध्ये खेळत नाही. हं. जुगारामध्ये वस्त्र फिरून घेणारे कौरव आपले आदर्श. ते राहू द्या, हा. पण मी रमी खेळतोय घरात सांगू नका. मी कशाला कोणाला सांगतो? बरं चला, हा. मला डॉक्टरकडे जायचं. बरं. नाक्यात टॅक्सी मिळते का बघूया. टॅक्सी टॅक्सी. हो वखारवाले, टॅक्सी मी थांबवली होती. भीमराव, आपलं भांडण असलं म्हणून काय झालं? आडनावानं हाक मारा. वखारवाला म्हणायचं काम नाही, सांगून ठेवतो. बरोबर आहे साहेब. हा? राम राम. हाय, राम राम. घरची गाडी असून टॅक्सी. अहो, गाडी रंगवायला टाकली. बरं. काय करणार, निवडणुका आल्यात ना म्युन्सिपाल्टीच्या. बरोबर. उभा राहिले. अरे वा वा. अहो, प्रचाराला सगळं कसं चकाचक हवं. अगदी बरोबर. वखार सुद्धा धुवून घ्या. तुम्ही उभे राहिलात का हा? नाही निवडणुकीला? छे मोठा घास तू. अहो, मोठ्या घासाची सवय करायला हवी. राहा तुम्ही उभे. आम्ही आपल्या टॅक्सीला उभे राहणार. आता आमचे मित्र भीमराव जो उभे राहिले तर बुवा. मी छे बसा, ताप नको डोक्याला आपल्या. कळलं हे? हा. ताप व्हायला सुद्धा डोकं लागतं. निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे चेष्टा नव्हे. भुक्कड पेन्शनर लोकांचं काम नाही ते. जातो आम्ही. बापरे. अहो, काय? तुम्ही ऐकून कसं घेतलं? हे वखार बोला, तुम्हाला असं बोलतो. अहो, धरा तुमच्या बरं, जाऊ दे. पाजी हरामखोर. कोण? अहो, लाकडं आणि ढालप्या विकणारा मला भुक्कड म्हणतोय. जाऊ द्या, लाकूड विकणारा माणूस भुशासारखंच बोलणार. जाऊ द्या. अहो जाऊ द्या, काय भुक्कड पेन्शन असलो तरी 2 लाख रुपये बाळगून आहे. काय म्हणतोय काय? मग? बसा. आणि बर का, हा. माझा जुना वाडा नाहीये, वा. 5 लाखाचा बंगला आहे माझा. धन्य झालो, धन्य. बसा. डोकं गेलंय हो, माझं. बरं. तुम्ही म्हणून गप्प हो. बसलो. वेटर, येस वेटर, बियर लाव. येस सर. अहो, हा समजतो कोण मला? तर हो. गावाकडे जमीन आहे, हो. सागवानाचं जंगल आहे. बाव. ते विकलं तर 50 वखारी मी विकत गेल्या ढोल्यासारख्या. धन्य. भीमराव, आई शपथ सांगतो, सुटली म्हणा. सुटली म्हणा. सुटली. तुम्ही इतके मोठे असाल याची मला कल्पना नव्हती. हा डोल्या, तुमच्या समोर फालतो 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 माणूस. बघा ना. हो. हा, सावकाश सावकाश सावकाश. हा 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 हा. अहो, हे कशाला? बोलायचं नाही आता, सोन्याची बिस्किटच खायची. ए वेटर, बिस्किट लाव. जी साहेब. खरं सांगू भीमराव, तुम्ही किती मोठी माणस. आणि आज 50 रुपयासाठी मी सकाळी तुमच्या दारी आलो. माझ्या 2 तोंडात मारा. जाऊ द्या. नाही, मारा मारा मारा. तुमच्या कशाला तोंडात मारून? मारा तुम्ही. थोडं अहो, मारा. काय? असू द्या, असू द्या. हा, मग. भीमराव शेठ, एक बोलू का? एक का 10 बोला ना. गावाकडं तुमची मस्त काळीभोर जमीन आहे, हं. पण इकडं ढोल्यापेक्षा तुम्ही मोठे आहे. हे कोण समजणार? मग मी काय करू? बोलू. हो. तुम्ही ढोल्याविरुद्ध निवडणुकीला उभे राहा. अहो, पण अजून मी समाजकार्य केलेलं नाही आहे. कमाल आहे, समाज कार्याचा आणि निवडणुकीचा संबंध येतो कुठे? म्हणजे? लोकप्रियता ही रांडेसारखी असते. हा? पैसे वाटले की कुणाच्याही गळ्यात पडते. अहो, पण पैसे वाटतो नाही. ते निघतात पुढं, मग निघतात. ही निवडणूक संपली
हा पुढची निवडणूक महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटीचा चेअरमन भाव ठरलेले आहेत. सर्व पैसे निघतात व्यवस्थित. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोळशे मित्र, निवडणुकीला उभा राहतोय. क्लबची सगळी मतं मला मिळायला हवीत. सगळी मते अरे तू काय निवडून येतोय? मी उभा राहणार तुझ्या. अरे पेन्शनर तुम्ही साधे उभे राहायला शिका, मग निवडणुकीला उभे राहा. काय रे वेटर, अरे काय विस्की पाजलीस काय त्यांना? मी विस्की पेन नाही तर ब्रँडी पेन. मी माझ्या पैशानं पितोय. बापाची भीती आहे मला. वकारवाला झाला. भीमराव, दारून सैल झालेली जीभ हसण्याला सोपी राहते. अरे काय कोळसा विकून काळा पैसा जमवला, लाकडं विकून पोट जाळी. बरोबर आहे, बरोबर आहे. काळ्या पैशामुळं उजळ माथ्यानं उभं राहता येतं. आमच्या भीमरावचा पैसा कामाचा पैसा, म्हणून त्याला उभं राहता येतं. कळावे, तुम्ही आमचं भांडण पेटू नका. मी कळावे, तुम्ही वकारवाले. पेटायचं का नाही तुमचं तुम्ही ठरवा. पण एक सांगतो ढोले, आमचे भीमराव तुमच्या विरुद्ध निवडून येणार. दगडी कोळशाची रेग आहे काय भीमराव? साला एवढीशी दारू पिणार, त्यांना निवडणूक लढू नये. यस सर. मी त्याची गचंडी जाणवतो भीमराव. नाही मी पैसे देणार. मी नको. मी पैसे देणार. नाही काय सोड, मी पैसे देणार. वा, माझं कसं तुला माहित नाही. गे रे दरचो पाठी आम झोपलाय. बरं जाऊ आम झोपतो. आज मला किती अभिमान वाटतोय की केवढ्या मोठ्या माणसाची मी पत्नी झाली. हो ना. आज तुम्ही नगरसेवक झालात, उद्या महापौर व्हाल, मग मंत्री व्हाल, मग मुख्यमंत्री व्हाल. कुणाला लाडके म्हणाला? लाडके तुलाच. खरं सांगताय? हो. आता हे ह्या वेळेत शोभतं का तुम्हाला? काय झालंय, या निवडणुकीनं माझं टाकच गेलाय अगदी. आता तुम्ही कुठेतरी बाहेरगावी जाऊन या 4 दिवस. खरंच जाणार आहे. कुठे? आपल्या गावी. तू येतेस? शी, त्या खेडेगावात मी नाही येणार. शिवाय ती सावतीचं घर आहे का तिकडं? पण म्हणजे काय, प्रल्हादचा मामा आहे, त्याचा मावस भाऊ आहे सदानंद. आता मोठा झाला असेल नाही तो. सदा काय झालं? साप कुठे आहे? अरे अरे तो साप नाही, दोरी आहे ती. घाबरू नको, मी आहे दादा. अरे देवा, आज वद्य असते. गोळी, पाणी. हा, बरं वाटेल ना. कॉफी घेतोस का? थोडस दूध घेतोस? कालपासून काही घेतलं नाहीस. बर, पड पड पड. हा देवा, याच्यावर कृपा असू दे. त्याला लवकर बरा कर देवा. किती दिवस हा वाडा अंधारात ठेवणार आहेस बाबा? सदा. वामनराव, हो वामनराव. आवाज तर भीमरावचा वाटतोय. वा वा, बरोबर. काय बरोबर ओळखलंस रे? अरे ओळखलं म्हणजे काय, ओळखलं बैस बाबा बैस. अरे खरं प्रेम असलं ना म्हणजे चाहुलीवरून सुद्धा माणूस ओळखता येत. ओळखता येत. जा दिवाणजी, चहा सांगा. चहा पाहिजे. कसं काय, सगळं बरं आहे ना? उत्तम. अरे किती वर्षानं भेटतोयस. हो. इंदू गेली, त्याला 20 वर्ष झाली. माझी लाडकी बहीण गेली. हो, तुझी लाडकी बहीण गेली
माझी पत्नी गेली. इंदू गेली, पण तू दुसरं लग्न करून मोकळा झालास. जाऊ दे ना, कशाला त्या गोष्टी काढतो आता? बर बर ये. हा, कसं काय घरी खुशाल? त्यांना काय धाड झाले? आता इंदूचा मुलगा मोठा झाला असेल नाही? काय बरं त्याचं नाव? प्रल्हाद. प्रल्हाद. बर, दुसऱ्या बायकोला काही? एक मुलगी आहे ना, हा, मनीषा. बर. पण तू लग्न कसं केलं नाहीस? करावं असं वाटलंच नाही. रामासारखा थोरला भाऊ गेला, सीतेसारखी वहिनी केली, त्यानंतर घरात काकणं वाजलीच नाही, सुखाचं हसणं घरात कधी उमटलंच नाही. आता सदाला प्रेमानं वाढवणं हेच माझं कर्तव्य. दादा दादा, सदा, तुझी इंदू आत्या होती ना, तिचे हे पती. नमस्कार. असू दे कशाला? असं कसं काका? मोठ्या माणसांना पहिल्यांदा नमस्कार करायचा असतो, हो की नाही दादा? हो, बरोबर बरोबर. दादा, आज मी एकटा जाणार नाही फिरायला, तुम्ही पण चला ना बरोबर. सदा, आपल्याकडे पाहुणे आले ते ना. हे बघ, तू बेवाला नाही तर मारुतीला घेऊन फिरायला जा. नाही, मग ते लोक त्या मुलांबरोबर माझी टिंगल करतात, मग मी जाणारच नाही. जा. नाही, सदा, आपण पाहुण्याला घेऊनच फिरायला जाऊया, कसं? चालेल. भीमराव, जेवण करूया आणि तुम्ही चल की आमच्या बरोबर फिरायला. चालेल. हा, चला. हा, या ट्रॅक्टर मुळे शेती कशी भन्नाट झाली आहे. कशी काय वाटली इथले हवा? वा वा, मोकळ्या हवेत कशी मजा वाटली. मुंबईत हे सुख नाही रे. नाही, माणसाला माणूस लागलेलं. पण दादा, चालून चालून दमलोय रे, बसूया आता. बसूया. बर दादा, मी पुढे जाऊन येऊ? जा जा. हे बघ, फार लांब जाऊ न गस. आणि लवकर परत यायचं, जपून. 25 वर्षाचा झाला, पण अगदी लहान मुलासारखं सांभाळावं लागतं याला. नाही, तुझ्या पत्रातून फक्त आजारी एवढं मोगम कळलं, पण नक्की कारण काही कळलं नाही. काय सांगू, हा 15 वर्षाचा असताना वासुदादा आणि वहिनी अपघातात गेल्या. आई वडिलांच्या मृत्यूचा धक्का एवढा बसला, त्यातून काही बाहेर आलाच नाही. पण डॉक्टर काय म्हणतात? काय म्हणणार, पाण्यासारखा पैसा खर्च केला, काय उपयोग नाही. शरीराने वाढला पण बुद्धीने नाही, आणि त्यातून का फीट आली काय विचारणं. फीट्स येतात महिन्यातून 3-4दा, त्यातून वद्य अष्टमीची फीट, म्हणजे त्याचा पुनर्जन्मच. म्हणजे सदाचा एकंदर कठीणच दिसतंय सगळं. तर दादा, मी इथे आलो त्याचं कारण म्हणजे जमीन विकावी म्हणतो. जमीन? हो. का रे? अरे, निवडणुकीला उभं राहतोय ना मी. अरे, अभिनंदन अभिनंदन. म्हणजे आमचा भीमराव मंत्री होणार. ते बघू, पण त्यासाठी पैसा हवा ना. पैसा हवा. कितीचा लागेल? 30-40 तरी लागतील. देवांजी, तुम्ही बी जावा, नीट व्यवस्था करा. दादा, किती सामान आहे? अरे, किती वर्षानं तू आलास, मुलासाठी काही द्यायला ना ग. अरे, किती झालं तर मी बी त्यांचा मामाच घे. मला न सांग, मामानं यो रानमेवा दिलाय म्हणा. हो, पण एवढं सामान न्यायचं म्हणजे? अरे, काळजी कर ना ग, माझी माणसे एसटीत चढवून देतील. बर, पण दादा, सदाचं ऐकून मात्र फार वाईट. अरे गप. सदा, अरे भीमराव काका निघाले की गावाला? काका निघालात? हो. आजचा दिवस थांबा ना. नाही रे, जायला हवं, काम आहेत तिकडे. काका, या घरात कोणी पाहुणे येत नाहीत, थांबा ना एक दिवस. आता मी येत जाईन ना मधून मधून. चांगला मोठा हो, शाणा हो. नमस्कार करतो. अरे, आयुष्यमान भव. काका, असा आशीर्वाद माझ्या आई बाबांना कोणीच का नाही दिला? सदा, अरे, देवाला आवडली ती माणसं, येऊन गेला. पण आम्ही आहोत ना दादा. सदाला घेऊन मुंबईला येईल.
अरे ओळखी होतील, हवा पालटही होईल. खरंच येऊ आम्ही मुंबईला, पण तुझ्या घरच्या माणसाला आवडेल ना ते? कारण गावातली माणसं सुद्धा फार थट्टा करतात याची. नाही रे, माझी प्रल्हाद मनीषा तशी नाहीये. फार चांगला कुटुंब आहे माझं. खरं? तू येऊन तर बघ. बरं मग आता चलू मी? चलतोयच कुठं? बॅग उघड बघ. हा होय, उघड उघड उघड. हा, 50,000 आहेत, नीट ठेव, सांभाळून ने. जमीन इकायचं कारण नाही, असेच दिलेत. दादा दादा, तुझे उपकार मी कधी. असं बोलायचं नाही. अरे राजकारणाची पालखी तू घरात आणतोयस. मोठा हो, खूप मोठा हो. आणखी पैसे लागलं तर मागून घे. दादा, किती मोठं मन आहे तुझं. चलतो. चल. सदा या दादांच्या बरोबर. हो काका. हाय मनीषा. मनीषा, अरे एकटीच? हो. मग चल की मॅटिनल जाऊ. अंधारात गमत करू. हवं तर बॉक्स मध्ये बसू. काय? बॉक्स मध्ये बसतो अंधारात. बरोबर. डोळ्यासमोर अंधार पसरला का नाही? हो, जा त्यामध्ये जाऊन मॅटिनी कर. अरे विलन का कचूमर बनाकर हीरो हीरोइन के पास आए तो हीरोइन अभी तक गुस्से में, गीली लकड़ी चूल्हे में. मला आधी हे सांग, तुझा वाढदिवस कधी? आता वाढदिवसाचा काय संबंध आला इथं? तुला एक कॅलेंडर आणि गजराचं मोठं घड्याळ प्रेझेंट द्यायचंय मला. ते घेऊन काय करू मी? अरे म्हणजे तरी वेळेवर येशील. आपली अपॉइंटमेंट किती वाजताची ठरली होती आणि तू येतोयस किती वाजता? माफ करा, ते सुलभाकडे गेलो होतो. सुलभाकडे? तुझ्या त्या पाजी आणि माझी मैत्रिणीकडे? हा. कशाला? वसुली करायला. वसुली? तसं नाही. ते काय, मी तिला कोळसे उधार दिले होते ना, मग त्याचे पैसे नको वसूल करायला. हे आमच्या तात्यांच्या लक्षात आलं. तात्या? तात्या म्हणजे माहिती आहेत ना, ते बसलेले असतात ते वखारीत कोळशाच्या ढिगात बसले. हा, त्यांनी सांगितलं तर पैसे नाही आणले तर तुला घरात घेणार नाही. मग काय करणार? नाही लग्न सुलभाकडे गेलो. तिने काय सांगितलं माहितीये? काय? 4 महिने तुझ्यावर प्रेम केलं, त्यात हे पैसे वसूल झाले असं समज. या अशा असतात त्या मुली. तेव्हापासून ठरवलंय कुठल्याही मुलीवर प्रेम करताना तिला कोळसे देणार नाही उधार कधी. काय रे, अशा किती मुलींकडे तुझ्या उधाऱ्या बाकी आहेत? सुलभाकडे 200, मायाकडे 300, हिच्याकडे 400 आणि तिच्याकडे 500. बस. काय झालं? हे पैसे घे आणि दे तुझ्या वडिलांना आणि सांग म्हणा आत्ताच्या आत्ता त्या उधार लिस्ट मधून सगळ्या मुलींची नावं काढून टाका म्हणून. हे तुझ्याकडे पैसे कुठून आले? मम्मीने दिलेत मला कपड्यांचे. नको मला तुझे पैसे, नकोत मला. का? नको. अरे घे रे, पाहिजे तर हुंड्याचे ऍडव्हान्स म्हणून. हुंडा घेऊन मी तुझ्याशी लग्न करणार? ते शक्य नाही. अरे पण एक शब्द बोल नकोस. रागावलास? अरे असं काय करतोस? काहीतरी बोल ना. हे म्हणे मी तुझ्यावर रागावणं शक्य आहे का? पण मी हुंडा घेणार नाही. ते 500 रुपये कुठे? ते म्हणजे तात्या मला घरात घेणार नाहीत ना. मग आपलं कॅनव्हसिंग जोरात 100% नक्की. तुम्ही चिंताच करायची नाही भीमराव. नाही, मी तुमच्यावर अवलंबून आहे म्हणून म्हटलं. करता राव तुम्ही. नाही, त्याचं काय आहे मला त्याचं काही कळत नाही. बरं हे 40,000 रुपये एवढे पुरतील ना निवडणुकीला? निवडणूक तर जिंकालच, सगळ्या गावाला पार्टी सुद्धा होईल. आनंद आहे. निघू का मी? बर, जोरात चालू दे. आता बोलायचंच ना. चावी कुठं चाललाय? बाहेर झालो जरा. बाहेर मी चाललोय. तवर वखारीत थांब. गिराईक बघ जरा. पण प्रचारासाठी चाललोय तुमच्या. तू कसला बोडक्याचा प्रचार करणार माझा? अरे हुंगेगिरी करत वारा हिंडणारा तू. आपण स्कूटर मी घेऊन जातो ना. पण लाकडावर ठेवून पेटवीन ती स्कूटर. आरामखोर. येतवढे बोलत नाही. बाप आहे का लाकडाचा ओंडका? आमच्या नशिबाती लाकडं आणि हा ओंडका, याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काय पाहिजे? लाकडं की गोऱ्या? शेण हवंय. शेण कशाला? तुझ्या तोंडात कुंबायला. म्हणे अगं म्हणे तू
अगं तुला मी कुठे ठेवू? डोक्यावर की खांद्यावर? अगं आता तुझाच विचार करतो मी. कसला विचार? हा? 2 तास झाले बागेत तुझी वाट पाहत बसली मी. काय करणार? आमच्या त्या ओणक्याने आमच्या तात्यानं सोडलं नाही ना मला. लाकडे हा? काय जी बडखडी सवयीचा परिणाम आहे ना. लाकडे अरे बखारीत बसून तुला हेच हे सुचणार. बघ. मी चालले. शेत विकून आलेल्या पैशातून मला 4 तोळ्याचा नेकलेस हवाय. आणि मला मस्तपैकी बॅगी. आणि मला क्रिकेटचा फुल सेट हवा आहे. आणि मला माझी पगारवाढ पाहिजे. हा. हे पहा, मी निवडून आल्यानंतर तुमच्या सगळ्या मागण्यांचा नीट विचार करेन. हा. तर मला भाषण पाठ करायला मदत करा. कुठं निघालात तुम्ही? मला भगिनी म्हणता काय? मला ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट आहे. मला समग्र क्रांती हवी आहे. डॅडी हा. तुम्ही मला क्रिकेटचा फुल सेट घेऊन द्या. दोन्ही टीमची मतं अंपायर सकट तुम्हाला देतो. एक छदा मिळणार नाही. सगळे खर्च बंद आहे. असं तुमचं डिपॉझिटच जप्त होणार. बसा बोंबलत. तुझा बाप आला पाहिजे डिपॉझिट जप्त करायला. पडतच नाही. तर मी काय म्हणतो, बंधूनो आणि भगिनीनो, आज श्रीमंतांच्या हवेलीतून नाच रंग चाललेले आहेत, मेजवान्या चाललेल्या आहेत, पण झोपडपट्टीतून भूक भूक असा ओरडा ऐकू येतोय. त्यांची पोरं बाळ उपाशी आहेत. हे पाहून महात्माजींना काय वाटलं असेल, इंदिराजींना काय वाटलं असेल, मला काय वाटलं असेल, याचा नीट विचार करा. आणि हा भुकेचा प्रश्न सोडायचा असेल तर मला निवडून द्या. माझी खोड खुर्ची. काका. कोण काका? कोण आहे काका हा? सदा तू आता नमस्कार दादा करतो. अचानक कसे? सांगतो. हा, हा. आधी तुझ्या घरच्या माणसाला बोलावं गो. हो, हो. जा लवकर बोलव. ए आने, ए पल्या, ए मने, देखो खाली या, बघा कोण आले ते. मी म्हटलं ना चला, डॅडींना चला. माझी गरज लागणार. बहुतेक आपल्या मागण्या मान्य झालेल्या दिसत आहेत. नमस्कार. चला चला नाही लवकर. हे दादासाहेब. नमस्कार. नमस्कार. सदा ही तुझी काकू. नमस्कार करतो काका. आयुष्यमान भव असं म्हणणार नाही काकू? म्हणणारच होते. म्हणजे म्हटलं तसं समज की. हा पल्या. मला मोठा भाऊ नव्हता ना, आज मिळाला. कशाला कशाला काय ते भाऊ आपलं ते सेंचुरी आयुष्य भाऊ. असू दे. ही मनीषा. आपलं वय काय? माझ्या वयाशी तुमचा काय संबंध? नाही, मोठ्या माणसांना प्रथम भेटल्यावर नमस्कार करावा असं म्हणतात. मला गेल्या दिवाळीत 25वं लागलं. आपण माझ्याहून मोठ्या असता तर मीच नमस्कार केला असता. काही नको, मीच तुम्हाला नमस्कार करते, चांगला कोपरापासून. दादा, त्या माझ्यावर रागावल्या. अरे ती तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे. हा. सगळ्यांच्या पाया पडून झालं, आता देवाच्या. तुमचं देवघर कुठे आहे? हं? देवघर? हो, म्हणजे देवाच्या पाया पडायचंय ना. हो, देवघर म्हणजे तो बंगला बांधणारा आर्किटेक्ट आहे ना, बांधायलाच विसरला. मूर्खाले त्याचा आर्किटेक्ट. हो ते अनु पूजा. अनु? कोण अनु? अरे किती वेळा तुला आमंत्रण पाठवायची? हा, तू या म्हणून निमंत्रण दिलंस. हा, तेच पकडलं ना आलो. नाही आलास ते बरं झालं. त्याचं काय भीमराव, हा, मला जमिनीच्या महत्वाच्या कामासाठी दिल्लीला जायचंय. बर. आता त्या खेडेगावात सदाला एकटं कुठे ठेवू. हो. म्हणलं तुझ्याकडे 8 दिवस आणून ठेवावं. हा, म्हणजे आई वडिलाच्या मायेनं तुम्ही त्याचा सांभाळ करा. हो, हो. हो, पण 8 दिवसांनी तरी परत येणार ना. मग तो कायमचा दिल्लीला राहणार आहे. तुमची कमाल आहे. ते काय नाही, राहू दे सदाला इथं. बर. अरे वामनचा मुलगा म्हणजे मला मुलासारखाच, होय. आमच्या पल्यासारखाच. होय. बरं झालं, माझी चिंता दूर झाली. आता दिल्लीचं काम झालं म्हणजे काशीला जातो आणि काशी विश्वेश्वराजवळ प्रार्थना करतो, माझ्या सदाला लवकर बरा कर. देवा, तू सर्वसाक्षी सर्वश्रेष्ठ आहेस. आम्ही तुला शरण आहोत. आमच्या सर्व मनोकामना पुऱ्या कर. कोण आपण? माझं नाव सदानंद. आपलं? अनु. हा, काकाने बरोबर सांगितलं. अनुकडे जा म्हणजे देव भेटेल. हा प्रसाद घ्या. हो. आई. ही माझी आई. नमस्कार करतो. अहो, पाया कशाला पडता? आम्ही नोकर माणसं. नोकर असलात तरी माणसंच आहात ना. गाव कुठलं तुमचं? तुमचे आई वडील?
माझी आई काय झालं एकाएकी? काही नाही काही नाही. सदा मी जाऊन येतो. नाही दादा नाही, मला सोडून जाऊ नका, मी एकटा नाही राहणार. अरे एकटा कशानं, आम्ही आहोत ना सगळे. मला न्या ना बरोबर. सदा अरे मला गेलं पाहिजे, काम महत्वाचं आहे. मला बरोबर न्या ना, मी वेड्यासारखं नाही वागणार, शहाण्यासारखं वागीन. सदा तू माझा ऐकणार आहेस का रागाव तुझ्यावर? हा नाही, रागवू नका दादा, खरंच रागवू नका. आई बाबा रागावले आणि कायमचे सोडून गेले. तुम्ही मला मारा दादा, पण रागवू नका. नाही ना रागावणार? नाही रागवणार. गप राहा बाबा, गप राहा. भीमराव मला पाणी आलं. जरा पाणी सांगा. सांगते. पांड्या आणि जरा पाणी घेऊन या. हा ही सदाची औषधं 2 महिने पुरतील एवढी आहे. असू द्या. अहो पण तुम्ही 8 दिवसातच परत येणार आहात ना? नक्की. आज मंगळवार, पुढच्या गुरुवारी जेवायला दत्त म्हणून हजर. ये ये ये. हे घ्या. बर्फी? मी नुसतं पाणी मागितलं होतं आणि बर्फी? उमरा ओलांडताना नेहमी तोंड गोड करावं. आज सकाळपासून आपण काहीच घेतलं नाही. हा साईबाबांचा प्रसाद घ्या. वा, घरच्या मुलांना चांगलं वळण लावलंस. अरे दादा, ते आमच्या मुलांच्या पैकी नाही आहे. मोलकरी नाही, पुढे पुढे करायची सवयच आहे तिला. वा, घरातल्या मोलकरणीला इतकं चांगलं वळण, तर मुलांना किती चांगलं वळण असतं. चला, समाधान वाटलं. सदाची माझी काळजी मिटली. पाणी. सदा सदा तू या घरातच राहा. मी येईपर्यंत हे घर सोडू नको. माझ्या गळ्याची शपथ आहे. अनु, ती बॅग टॅक्सीत ठेव. मी येतो पोचवायला. अरे कशाला? बर दादा. अरे तू कुठे निघाला? समाज जाऊ नये. हे काय, तुम्ही कुठे निघालात? दादांकडे. गाडी. असं करू नका. चला आतमध्ये. चला म्हणते ना, माझी शपथ आहे तुम्हाला. चला. कुठे निघालात? अहो त्या कळ लावायचा फोन आलाय, त्यानं ताबडतोब बोलवलाय. आणि हे पाकिट कसलं? अहो दादासाहेबांच्या दिवाणजीनं आणून दिलंय. तुम्ही कशाला उघडताय? प्रायव्हेट असेल. तेच बघायचंय मला. हे पैसे आणि ही चिठ्ठी पण दिसते. वाचा बघू. प्रिय भीमराव, हे 10,000 रुपये सदाच्या खर्चासाठी म्हणून ठेवत आहेत. तुला प्रत्यक्ष पैसे दिले असते तर तू घेतले नसतेस, म्हणून पाकिटात भरून देत आहे. त्याला मी येईपर्यंत आई बापांची माया द्या. आपला दादासाहेब. तुम्हाला दादासाहेबांची. हो, आणा ते पैसे. सदाच्या नावानं बँकेत ठेवतो. वा वा वा, त्याला हॉटेलमध्ये ठेवलं असतं तर नसता काय एवढा खर्च आला. राहू दे ते पैसे माझ्याजवळ. बर. अरे पांडू, वाढ रे बाबा, वाढ वाढ लवकर बाबा. वाढ बाबा. बाईसाहेब, काय रे? पगार वाढ करायला हवी आता. कशाला? एक माणूस वाढलाय जेवणाचा आता. कोण वाढलंय? तो सदानंद नाही का वाढला? अरे हो, त्याला बोलवणार. म्हणावं जेवायचं असलं तर ये लवकर. बर लवकर बोलो रे, इकडे आम्हाला भूक लागली आहे. बर बर. कटकट आहे बाबा. हो पाहुणं, जेवायचं असलं तर चला लवकर. मला भूक नाहीये. उत्तम. पांड्या ना शपथ कधी वेळेवर आहे. पांडू आला. बाईसाहेब,
जेवायचं नाही म्हणत्या. चला बरं झालं. आम्हाला वाढ बाबा, वाढ वाढ. आधी पगार वाढ. आधी वाढ मग पगार वाढ. अवतारच आहे. तर काय काय म्हणालात? आपण पांडुरंगाचे अवतार आहात, आम्ही पामर, आम्हाला वाढा. अहो पोस्टमन, अहो पोस्टमन, अहो पोस्टमन, अहो पोस्टमन. चला चला. अगं म्हणे बघ कोण आलंय ते, त्यांना सांग मी मॅम करते. मी ब्युटी पॅक लावलाय, मी बाहेर येणार नाही. अहो कुणी आहे का घरात? तुम्ही कुठं गेला होता? अहो कोण आहे तुमचे? माझ्या दादांचे पत्र आहे का असं विचारत सारखे माझ्या मागे होते. हो 2 मोटरच्या मध्ये चेंगरले असते. अरे देवा, अहो काय सांगणार तुम्हाला, वेळीत मी मध्ये आलो म्हणून बरं झालं, पटकन बाजूला घेतलं त्यांना. फार उपकार झाले बघा तुमचे. मग काय त्या उपकाराबद्दल पोस्ट मागायला थांबलात का? बाईसाहेब इतक्या बिनकाळजाचे नाही आम्ही, एकट्याला कुठं सोडू नका, सांभाळा. हा येतो मी. बर चला आज चला. काय रे मेल्या, कुठं गेला होतास तडफडायला रस्त्यावर? अरे मेला असता तर आम्ही सुटलो तरी असतो, पण पाय मोडला असता तर कुठं सांभाळणार होतो तुला लंगड्याला? अरे बोल बोल बोल. बाईसाहेब आज 10 दिवस झाले दादासाहेब आले नाहीत की त्यांचं पत्रही नाही, त्यामुळे फार हळवे झालेत होते. काकू दिल्लीहून पत्र पाठवायला किती तिकीट लागतं हो? माझ्या दादांकडचे पैसे संपले असतील म्हणून ते येत नाहीत आणि पत्रही पाठवत नाहीत. पैसे नसायला काय झालं, बसले असतील कुठेतरी गुलछरे उडवीत. काकू गुलछरे म्हणजे काय हो? डोंबल तुझं. मला नाही इथं राहायचं, सगळेजण माझ्यावर रागावतात. असं काय करता? दादानी शपथ घेतली ना तुम्हाला, ते परत इथं येतील तेव्हा तुम्ही इथं नसलात तर त्यांना काय वाटेल? खरंच माझे दादा येतील? येतील, नक्की येतील. चला. आज देवाकडे काय मागितलंस एवढं? अगदी ध्यानस्थ होतीस ती. तसं नाही, आज गुरुवार आहे ना. हा मला वाटलं देव प्रसन्न व्हावा म्हणून. व्हावा म्हणून नाही, झाला म्हणून. कुणाला? तुला? नाही, माझ्या बाबांना. ते गेले आणि नंतर मी हा उपास धरला. त्यांनी नवस मागितला होता माझ्यासाठी. कसला नवस? 10 वर्षांपूर्वी एकदा आम्ही आमच्या गावी गेलो होतो. बाबांच्या बरोबर संध्याकाळी मी घाटात फिरायला गेले होते. बाबांच्या यादी जायचं म्हणून मी पुढे पुढे धावत होते. मागून बाबा थांब थांब अशा हाका मारत होते. तेवढ्यात वळणावरून भरधाव वेगानं एक गाडी माझ्याकडे येत असताना दिसली. मी घाबरून रस्त्यात मध्येच उभी राहिले. काही क्षणात त्या गाडी खाली मी चिरडून मरणार, तोच त्या गाडीवाल्यानं गाडी वळवली. बाबा म्हणजे मला वाचवताना तुमचे आई वडील गेले? आई आई बाबा आई बाबा. हे भीमरावांचे गेस्ट, मग इथे कसं काय? साहेब निवडणुकीत गुंतलेले बर. आणि बाकीची सगळी नाटकाला गेली आहेत. अच्छा. मी ह्यांना इंजेक्शन दिलंय. हो, पण हे बरे होतील ना? आशिफी ह्यांना नेहमी येते. हो, यांचे दादा म्हणत होते पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी. अगं बाई, आज वद्य अष्टमी. म्हणजे सायकिक केस दिसते. ठीक आहे, येतो मी.
आणि भगिनी, काय झालं? तुम्ही मला निवडून द्याल तर मी जनतेला सेवा करण्याची संधी देईन. तात्या नाही, आपलं सेवा करायची संधी देईन. हो तात्या, जनतेला सेवा करण्याची कसली संधी देत आहे? जनतेला ही व्याकरणात तृतीया झाली, जनतेची ही व्याकरणात षष्ठी झाली. षष्ठी करा जनतेची. जनतेला सेवा करण्याची कसली संधी देत आहे? तुम्ही सेवा करा जनतेची. हे हिला लाकडाच्या वखरीत बसून बसून लाकडाबरोबर भाषेच्याही ढलप्या पाडायला लागले. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. जनतेची षष्ठी करणार नाही, आपलं सेवा करणार. आपली ओंडके गल्ली डांबरी करून घेणार, त्याला तात्या ढोले रोड असं नाव देणार. तुम्ही जिवंत असताना आपले विचारतो. एका महिन्याच्या आत गल्लीच्या दुतर्फा 30 फूट उंचीची घनदाट झाडं लागलेली दिसतील तुम्हाला. एका महिन्यात 30 फूट उंचीची झाडं? कागदाची काय? शेवटी 30 झाडं तुमच्या वखारीमध्ये जळावं लाकडं म्हणून विकायला येतील. 6 रुपये मन. तुम्ही लावलेत म्हणून 6.25 रुपये मन. कपरे वायात काय? बापाचा प्रचार करायचा सोडून नुसता हिंडत असतो वाळू सारखा. हे भाषण पाठ झालं का बघ? बंधू आणि भगिनी. हो तात्या, काय भाषण संध्याकाळी बंडीधर देशमुखाच्याकडे जाऊन येतो. तो भिमड्या देशमुख वैराच्या मुलखात भटकतो. तात्या तुम्हाला कळत कसं नाही? काय तुमचा प्रचार तुमच्या गल्लीत करून काय उपयोग आहे? म्हणजे इथली सॉलिड मतं तुम्हाला मिळणारच आहे. प्रचार भीमरावाच्या गल्लीत करायला पाहिजे. बरोबर. झाडं भीमरावाच्या गल्लीत लावायला पाहिजे. तेव्हा कुठे एखादं कुत्र तुम्हाला मत देईल, एखादा माणूस तुम्हाला मत देईल. अशी किक लावून येतो की प्रचाराची की तात्या ढोले जिंदाबाद. शाबास. आपली मतं तात्या ढोले यांनाच द्या. भले शाबास. ढले 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 ढले. अरे गातोयस का प्रचार करतोय? प्रचारातच गाणं आहे ना. मग जा ना. ढले 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 ढले. अरे बापरे, ढोली वाचलो. आता मरत होतो चिरडून. नुसतं दिसली तर एवढं झालं. हेमू तू? टकलराज आहेत का ते? मिस्टर देशमुख आहेत का घरात? अरे पण तू इथे? मिस्टर देशमुख हो आहेत ना. आहेत? नाही 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 नाहीत ना, वाटलंच मला. नसणारच ते घरात. अरे पण कुणी बघेल ना. कोण बघणार? तुझे डॅडी तर घरात नाहीये आणि तुझी ती डबल डेकर बस आताच धाड धाड करत माझ्या अंगावरून पास झाली. 22 सासूबाई. बरं झालं मी वेळेवर बाजूला धरून तर सांगावं लागलं असतं की हा हेमू आहे म्हणून. हेमंत. हा हेमू नाही, हेमंत. सॉरी हा, म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर तुझ्या आईला सासूबाई म्हटलं म्हणून तुला राग आला काय? तसं नाही रे. माझ्या आईला डबल डेकर म्हणू नको. मग काय करणार? बुलडोजर म्हटलं तुला जास्ती वाईट वाटलं असतं म्हणून डबल डेकर म्हटलं. नाही म्हणणार, बस रणगाडा म्हणीन. हेमू कोण आहे? मला वाटतं तुझी आई चाली काय? तुझा आणि तुझ्या आईचा सारखाच आहे ओरडल्यानंतर. हेमू रागावली काय? रागावल्यानंतर तू मात्र झकास दिसतेस. काय गंमत आहे बघा, आपल्या दोघांचे वडील शत्रू म्हणून उभे आहेत आणि आपण दोघं मात्र प्रेमाची निवडणूक लढवतोय. काय होणार रे? वडिलांचं निवडणुकीचं काय होणार आहे? एक तर माझे सासरे तरी जिंकतील, नाही तुझे तरी सासरे जिंकतील. दुसरं काय होणार आहे? तसं नाही. नाही कोणाला तरी जिंकायलाच पाहिजे ना. माझे डॅडीच जिंकायला हवे, म्हणजे मग आपल्या लग्नात कुठलीही अडकटी येणार नाही. चल चल, माझे तात्या हरू उपयोग नाही. ते जर महापौर झाले नाहीत ना तर मला गरीबाचा पोर व्हावा लागेल. आपलं लग्न रे. डोंट वरी ग, आपलं लग्न होतंय. आपण पळून जाऊन लग्न करू. हल्ली सगळेजण पळून जातात, आपण पळावलं तर काय हरकत आहे? पण लग्न झाल्यावर आपण वेगळा ब्लॉक घ्यायचा. मी तुझ्या त्या कोळशाच्या वखारीत संसार करणार नाही, सांगून ठेवते. कोळशाच्या ब्लॉक कशाला? आपण एक बंगला घेऊ, मोठा बंगला घेऊ. याच्यापेक्षा हा काय बंगला आहे काय? खरंच? अरे म्हणजे काय खोटं सांगायला काय मला वेळ लागलाय काय? पण लग्न झाल्यानंतर ताबडतोब नाही. मग 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर का? 3 जणांना राहायला. पण त्यासाठी आधी आपण हनीमूनला जाऊ. दार्जिलिंग, उटकमंड, काश्मीर, सिमला. जास्ती थंडी असते काय? ठीक आहे. नागपूर, चिंचपोकळी. नाही चिंचपोकळी नाही, चिंचपोकळी नाही याच्यात बसत. दिल्ली चालेल? चालेल. म्हणजे तुम्ही खरंच जा ना दिल्लीला आणि मला पण नाही तुमच्या बरोबर. आम्ही हनीमूनला जाणार आहोत 2 जण. तू कशाला आवाज मध्ये? हा कोण आहे? पण हनीमूनला तिघे चालत नाही काय हो? यू डॅम फूल इडियट. आपला तो हा कोण आहे? जाऊ दे रे. जाऊ दे काय? खेडेगावात आलेलं पार्सल आहे. हो. अरे 8 दिवसासाठी म्हणून आलाय. महिना झाला तरी अजून जायचं नाव घेत नाही. चल आपण बाहेरच जाऊ. तिकडे येणार नाही ना? नाही चल. आहो आहो
खरंच खरंच न्या ना मला दिल्लीला, म्हणजे मला माझे दादा भेटतील. ठीक आहे, तुला आम्ही दिल्लीला नेऊ. म्हणजे तुला तुझे दादा भेटतील, पंतप्रधान भेटतील, लाल किल्ला भेटतील, कुतुब मिनार भेटतील. आणखी कोणी भेटायला हवे? मला फक्त माझे दादा हवे. याच्या दादाच्या नेऊ म्हटलं नाही का? कुठले लोक भरती केले ते? केव्हा नेणार? मी माझी बॅग आणू? आम्ही म्हातारे झाल्यानंतर यात्रेला जेव्हा जाऊ ना तेव्हा घे. पण तुम्ही म्हातारे केव्हा होणार? तुझं बालपण संपल्यानंतर. तुमचं बालपण संपलं? एकीनं कुठून धरून आणले काय कळत नाही. घरात कोण नसेल म्हणून मी इकडे आलो, तिकडे येरवडा आणि ठाणा दोन्ही हॉस्पिटलचं मिश्रण झालेलं दिसतंय. मी बाहेर जाऊन थांबतोय, तुला पाहिजे तर बाहेर येऊन मला भेट. मी पण येतो. तिथंच थांब. निघाला येईल माझ्या बरोबर. मी आता जात नाहीये. आणि म्हणला येतोय माझ्या बरोबर. दरवाजा कुठे? घरात नुसते पडदे दिसत आहे, दरवाजा दिसत नाही कुठे. आमचा इथे दरवाजा हा इथे. ए बावळटा, नीट ऐक. माझ्याकडे हेमू आला होता, कुणालाही सांगायचं नाही. मग काय सांगायचं? कुणीच आलं नाही असं सांगायचं. म्हणजे खोटं बोलायचं? पण ते तर पाप असतं ना. हरिश्चंद्राचे अवतार. दिल्लीला यायचंय ना? दिल्लीला? हो, मी दिल्लीला जाणार. 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 केलं? कसला झटका आला? मी दिल्लीला जाणार रे. जा रे बाबा जा, दिल्लीला जा, नाहीतर आणि कुठेही जा, पण या घरातून एकदा टाळा. पण मी एकटा नाही काही जाणार आहे, मनीषा पण येणार आहे बरोबर. आम्ही दोघं जाणार. आणि आणि आणखी कोणी नाही, आणखी कोणी नाही. आम्ही दोघंच जाणार हनीमूनला. हनीमून? हो, जाताना आम्ही दोघं जाणार आणि येताना तिघं येणार. मी, मनीषा आणि दादा. थांब आता तुला दाखवतेच. मम्मी आत्ताच्या आता या मूर्खाला गावी पाठवून दे. काय झालं? माझं काय चुकलं? मी कुठं सांगितलं हेमू आला होता म्हणून? हेमू म्हणजे त्या ढोल्याचा काकाची काय म्हणे? हो, तो आला होता मला इथे भेटायला. तुझी आणि त्याची कुठली ओळख बोल? आधी आमचं एकमेकावर प्रेम बसलं आणि नंतर मग ओळख झाली. हो हो. सॅम्पल कार्टे, मला न विचारता हे धंदे केले? त्यात तुला काय विचारायचं? मी तरी माझे सॅम्पल तात्याला कुठे विचारलं होतं? लग्न ठरलेलं सांगू? ते शक्य नाही. त्या ढोलेच्या मुलाशी तुझं लग्न होणे शक्य नाही. का? मी काय बिजवर आहे काय हिच्या वडिलांसारखा? तो तुझ्या बहिणींचा शत्रू आहे. तू बाहेर समजले? आपली मते कोणाला? बंधूनो आणि भगिनीनो, मी तुमच्याच पाठिंब्यावर उभा आहे. आजकाल नगरपालिकेमध्ये जो गडबड घोटाळा निर्माण झाला आहे, शिक्षण क्षेत्रातली वशिलेबाजी नष्ट करण्यासाठी मी उभा आहे. महात्मा ज्योतिराव फुले, पूज्य साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी ज्ञान ज्योत पेटवली आहे ती अखंडतेवर ठेवण्यासाठी मी प्राणपणे झुंजार लढा देणार आहे. त्यासाठी आपण मला निवडून द्यावं एवढी नम्र विनंती आहे. या सच्च्या कार्यकर्त्याची तुझा आणि माझा भुक्कड बाप. निवडून येणं योग्य नाही. राईट. एक नंबरचे महाभिलंदर मूर्ख आहेत ते. करेक्ट. हा मास्तरच निवडून यायला पाहिजे. हो, पण ते कसं होणार? कसं होणार? एक आयडिया काय काय? नाही, त्यापेक्षा आकाच्या बुकिंग बा नको. त्यावेळेच्या बंधू आणि भगिनीनो, मी तात्या ढोले. बघून घ्या, माझी खूप कुऱ्हाड आहे, म्हणूनच मी धारदार कुऱ्हाडी सारखी कामं करणार आहे.
कारण कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरणारी कुऱ्हाड नाही, तर एक घाव 2 तुकडे करणारी कुऱ्हाड आहे. काम करा नाही तर खुर्ची सोडा असं सांगणारी कुऱ्हाड आहे. ही लाकडं फोडणाऱ्या कष्टकऱ्यांची कुऱ्हाड आहे. शाबास. हिचा एकच घाव बसला तर भांडवलशाहीच्या चिपळ्या उडणार आहे. पण ती कुऱ्हाड आहे ते कसली? लोक कल्याणाचं पात असलेली ही कुऱ्हाड परशुरामाच्या परशु सारखी आहे. मग बोला, आपली मतं कुणाला? परशुरामाला. तात्या ढोले ना. आपली मतं कुणाला? आपली मतं कुणाला? हे बघा, आता तुम्ही जे काय ऐकत ना सगळं बंडल आहे. आमचा बाप 1 नंबरचा फेकूचंद मारवाडी, त्याला परशुराम कोण हेच मुळात माहित नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही आपली मतं मास्तराला द्या. नाही, आम्ही त्यांची मुलं होते खरं आहेत, पण कुणाला मत द्यावं याबद्दल आम्हाला काही मत आहे की नाही. माझं आहे का, तुम्ही मास्तराला मत द्या नाही तर उपाशी मारा. आपली मतं कुणाला? मोठ्या ना. आपली मतं कुणाला? बंधूनो आणि भगिनीनो, माझं काही चुकलं का? तुमच्या हाकेला ते अशी ओ देणार आहे. बंधूनो आणि भगिनीनो, मी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उभा आहे. माझी खूण खुर्ची आहे, पण मी खुर्चीचं राजकारण खेळणारा नाही. ही खुर्ची तुमच्यासाठी आहे. तुम्ही खुर्चीवर बसायचं आणि मी उभं राहायचं आणि उभं राहून तुमची कामं करायची. भीमराव देशमुख जिंदाबाद. भीमराव देशमुख जिंदाबाद. त्यांना मत आले निवडून. भीमराव देशमुख मुर्दाबाद. अरे पण तुझा बाप आहे. बाप 1 नंबरचा चालू माणूस आहे, म्हणून त्या खड्ड्यात गेला तो. म्हणा भीमराव देशमुख जिंदाबाद. भीमराव देशमुख जिंदाबाद. मुर्दाबाद म्हणायचं. मास्तर सावंत जिंदाबाद. मास्तर सावंत जिंदाबाद. मास्टर सावंत जिंदाबाद. तार आहे भीमराव देशमुखांची. तार? हो, सही करा. तार आली. तार? कोणाची तार हो? दादा देसाईच्या मित्राची तार आहे दिल्लीहून. दादा एक्सपायर्ड ऑफ हार्ट अटॅक. दादा वारला. सदा सदा अतिशय दुःखामुळे त्यांना शॉक बसलाय, त्यामुळे त्यांच्यावर इंजेक्शनचा सुद्धा परिणाम होत नाही. ओ भीमराव. हो आलो. डॅडी निवडणुकीच्या धांदलीत. तर काय, नेमका निवडणुकीच्या दिवशी अपशकुन झाला. कमाल आहे, तुम्ही आत का आलात? तुम्ही बाहेर का नाही आलात? म्हणून काय झालं? बरं बसा. काय काम आहे? अजून पैसे हवेत. आणखी पैसे? होते नव्हते तो सगळे निवडणुकीत घातले. अंगावर कपडे सुद्धा राहिले माझ्या. हो मला माहित आहे, बंगला सुद्धा घाण पडलाय तुमचा. हळू बोला, माझ्या बायकोचे कान लांब आहेत. पण मी आणू करून एवढे पैसे? प्रत्येक मतदाराला 5-5, 10-10 द्यावे लागले. आणखीन द्यावे लागणार. मतदार चावट झालेत. 20,000 रुपये लागतील. 20,000? निवडणूक म्हणजे काय खीर वाटली त्यांना? आणि तुम्हाला निवडणूक म्हणजे काय सत्यनारायणची पूजा वाटली काय? अहो जनता म्हणजे दरिद्र नारायण, सारखा परसाद तोंडात कोंबावा लागतो. अंडवाल्याने झोपडपट्टीचा भाव 15 रुपये केला. डलपेची पोती रोज घरी चालले. 20-20 रुपये द्यायला नको आपल्याला? 20-20? उद्या निवडणूक जिंकलात, बंगल्याभोवती नोटांची झाडं उगवत्याल, खाली चादर पसरायची, गदा गदा झाडं हलवायची, छम 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 पैशाचा पाऊस पडेल. आणि हा पैसा साठवायला दुसरा बंगला बांधावा लागेल. पैसे काढा. हो पण माझे नातेवाईक वारले तो. अनेक जण मारतात. तुमच्या घरी बरं आहे सगळे? बरे. उद्या निवडणूक हारलात यांचं काही खरं नाही. सदा बघा कसा करतोय. हो आलो आलो. या लवकर या लवकर.
मिळेल ना? काय काय बाबू, मंगळसूत्र नको. हो हो, अगदी चिंताच नको. काळजी नको ना? अगदी आता निकालच लावतो. कुणाचा? डोल्याचा. हा, मग आता निघतो मी. वा वा कळावे, तुम्ही तर छुपी रुस्तम निघाला. त्या भीमरावाला रस्ता तळाला नेऊन पोहोचवला. वा वा, भीमराव देशमुखाचा बंगला माझ्याकडे गाय. मला वखारवाला म्हणून हिणवत होता काय? ही बंगल्याची कागदपत्र, हे दागिने त्याच्या बायकोचे. भले कामात नुसते दागिनेच आणलेत, नाहीतर दुर्योधनासारखी त्याची द्रौपदी आणली असती. काय डोले साहेब, काही मला कळावे. बोला की. त्या भीमरावाला अगदी न जायताच पोचवला. मग किती माया केली? 1,00,000 1,50,000. अरे अरे, आणि वर हे दागिने. ही तुमची कर्जपेठ समजायची. असं? ठीक आहे ठीक आहे. हा, ही तुमची प्रॉमिसरी आणि बंगल्याची किंमत. त्याचं काय ते जरा आपण सावकाश बोलू. असं. तुम्ही हे करा डोले साहेब, काय? मला आता एक 25,000 रुपये रोख देऊन टाका. रविवारी रेस ना. वा कळावे, एका गाढवावर काही न लावता एवढं कमावलं. मग घोड्याच्या रेसवर किती कमाला? डोले साहेब, आम्ही तुम्हाला पूर्वीच सांगून ठेवले, आमचा आदर्श म्हणजे कौरव पक्ष. हरकत नाही, चला देतो तुम्हाला. मग ठीक. हरामखोर नालायक, प्रत्यक्ष बापाला पाडण्याचं कारस्थान केलं. अरे पोटाला काय ढलप्या खाता का कोळसे खाता? आयुष्यातलं मी एक मोठं समाजकार्य केलं असं समजा तात्या. तात्याला आता जाळा लाकडाच्या ढिगावर ठेवून. ठीक आहे. कुठं निघाला? लाकडा नाही ना? कानफाट फोडीन. तुम्ही जर निवडून आला असता तर लोकांच्यावर हीच पाळी आली असती. कसली? लाकडाच्या ढिगावर जायची. हरामखोर नालायक, चालते व्हा माझ्या डोळ्यासमोर. चालते व्हा म्हणतो ना. हरामखोर नालायक कुठे? छे 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 छे, डोळ्यासमोर लोक असली काढती. पण पप्पा, जनता जास्त हैराण झाली असती. म्हणून आम्ही तुम्हाला पाडलं. नादान. पाय पुसायचं फडकं कोणी डोक्याला बांधतं का? काय असं जनता म्हणाली, मी नाही. जनता गेली खड्ड्यात. एक अक्षर बोलू नकोस. आजपासून तू माझा मुलगा नाही, मी तुझा बाप नाही. समाजकार्य हे बापासारखं असतं. जनता म्हणते बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल. तर तुम्हीच म्हणता तुम्ही माझे बाप नाही. मी श्राद्ध कोणाचं घालू पप्पा? पल्या पल्या, तुझ्या जिभेला काही हाड? कुणाच्या जिभेला हाड नसतं मम्मी. हा, पण जनतेचीच हाडं चघळणाऱ्यांच्या जिभा हासडून कधी कधी त्यांच्याच हातात द्याव्या लागतात. चुप पाची, हलकट हरामखोर. अरे या कलमी आंब्याच्या पोटी उंबर आला तुंबर. हो, तुम्ही 1 नंबरचे कलमी. पहिल्या बायकोच्या 13व्याला दुसरं लग्न लावलं, मग काय उमरच होणार. चुप पांड्या याला अगोदर घराच्या बाहेर काढ. पांड्या मला पांड्याची दांडी उडवीन. राखीव असलो म्हणून काय झालं? ओपनिंग बॉलर आहे मी. आणि त्याचं काय पप्पा, राजकारणाच्या पिचवर नेहमीच पाऊस पडतो आणि त्याचा तुम्हाला सराव नसल्यामुळं तुम्ही पडलात. इतके पडलात की डिपॉझिटच जप्त झालं. अरे राम राम, तुम्ही सगळे चालते वा इथून. आम्हाला काय नशिबाचा दरवाजा उघडेल शिक्षण पूर्ण घेऊनच. होय सदानंद, तुम्ही इथंच राहा, शिका आणि मगच बाहेर पडा या घरातून. आणि तू? माझं काय, जोपर्यंत आसरा आहे तोपर्यंत इथं. उद्या तुम्ही मोठे झालात की तुमच्याकडे नोकरी मागेन मी. द्याल मला नोकरी? का? तुला नाही मानाचं जीवन जगावं असं वाटत? मोलकर्णीला कसला आलाय मान? मग फक्त गड्याला मोठेपणा असतो. तुझ्या माझ्यात काय फरक आहे? काटे गुलाबालाही असतात, बाभळीलाही असतात. पण गुलाबाच्या झाडाचं कुंपण नाही घालत कोणी. कुंपण घालतात ते बाभळीच. अनु, तुला तुझी योग्यता माहित नाही, पण माझ्या दृष्टीनं फार मोठी आहेस तू. सदानंद? होय अनु. बंब बोलाव. माझी दागिन्याची पेटी नाहीशी झाली आहे ग. अगं पण तू सेल्फ मध्ये ठेवली नाही ग, तिकडे सुद्धा पाहिलं मी. अरे आता माझ्या मंगळसूत्राला कळलं तर सगळे जग उलटा पालट करून टाकतील. अगं पण तू घरातल्या सगळ्यांनी विचारलंस ना? भल्या, मला तर त्या अनिचा संशय येतोय. बंबू सदू आजारी असताना ती सारखी वर होती, तिने चोरली असणार. बरोबर आहे. आणि काय म्हणते?
माझी दागिन्याची पेटी कुठे आहे? दागिन्यांची पेटी हो. मला माहित नाही. बरं, खोटं बोलते. मम्मी थांब, मी आलेच. मम्मी थांब, मी आलो. कुठे गेला तो? तुला माहित नाहीये काय? मला खरंच माहित नाही. कुठे ठेवली असते? मला माहित नाही बाईसाहेब. काय काय चोरले ते? काय हवंय तुम्हाला? मम्मीची दागिन्याची पेटी हरवली, तुमच्या आईने चोरली असा संशय आम्हाला. चोर समजता तुम्ही आम्हाला? तुला पोलीस ताब्यात घेतली, त्याशिवाय तो कबूल करायचे. तुझी सगळी चामडी सोडवली पाहिजे. नाही बाईसाहेब, तुमची शपथ. आणि शपथचे दागिने चोरले नाही तो. हात आवरा. दागिने मी नेले. इलेक्शनला पैसे कमी पडत होते म्हणून. काय? तुम्ही नेले दागिने? ओरडू नका, 1-2 महिन्यात परत आणीन. अनु, जा तू. अनु, काय झालं? सांग ना. काकू, सरबत. मला काकू म्हणू नकोस. मग काय म्हणू? बाई साहेब, नोकर माणसाने आपली पायरी ओळखून काम करावं. आणि सध्या ह्याच्या जोडीचा ग्लास तू परवा फोडलास ना, नीट ध्यान ठेवून काम करत जा, नाहीतर उपाशी ठेवीन मी तुला. जा आता. पाणी. चित्राने आठवण काढली. पाणी. सुमासारखा उभा काय? पाणी दे. हो, देतो ना. काका, तुम्हाला पाणी नको. भल्या हात मोडले का तुझे? इतक्या जवळ पाणी असताना घेता येत नाही. अपमान, 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 अपमान. नोकर माणसांचे फालतूला परिणाम आहे. ही प्लेट मध्ये काढून ठेवलेली भाजी चांगली आहे, 2 जण खाऊन घ्या. थांबा, आवडते मी. काय रे, वेळेवर आलात. ही घ्या सुपारी. सुपारी घेतली, फक्त काम बोलावं. काम अगदी मामूली आहे. तुम्ही एका मुलीवर हल्ला करायचा, तिला वाटलं पाहिजे जबरदस्ती आहे म्हणून. असं म्हणा की. तेवढं तुला बरोबर येतं. खोटा खोटा करायचा, मग ती धावा धावा म्हणून ओरडेल, तर तुम्ही धावायचं नाही, मी धावत येणार हिरो सारखा. पुढे सिच्युएशन तर जुनी झाली. तुम्ही येणार, आम्हाला मारणार, आणखीन काय? खरं खरं मारणार. खोटं. बरं, खोटं मग आम्ही येणार, माफी मागणार आणि परत जाणार. मग तुम्ही आम्हाला 200 रुपये देणार. एवढं तुझ्या बरोबर लक्षात राहतं. त्या मुलीचं नाव लक्षात ठेवा, चित्रा ढोले. थांबडा का थांबडा का थांबडा. आला, वाजवा. अरे खोटा खोटा वाजवा रे.
मला साहेबांनी आम्हाला काय? 300 रुपये दिले तो 300 रुपये सांगू नका रे. कुणी दिले पैसे? कुणी दिले? प्रल्हाद हा, प्रल्हाद नाही काय आम्ही येलो दिशा हिरागिरी करतो काय? राम 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 राम. थांबा त्याला दाखवतेच मजा. वाचवा 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 कुणीतरी वाचवा. असं कसं झालं? मारी थांब द्रौपदी, मी आलो. मी आलो ना, मी आलो द्रौपदी, थांब, मी आलो. थांब द्रौपदी. अय्या कृष्णा धाव धाव. एका पोरीकडनं मार खाता पळाले. साहेब 200 रुपये. तुझे तुकट भारी, तुझं विण संसारी. आंबे दुर्गे दुर्गट भारी, तुझं विण संसारी. दुर्गे काय? घालीन लोटांगण वंदीन चरण. आंबे काय? दुर्गे काय? नेल पॉलिश इम्पॉर्टंट आहे वाटतं. मोतीमंत भीती उभी लाग. आय्या फुकट पटली. फुकट 100 रुपये फुकट गेले. घ्या, चहा घ्या, म्हणजे बरं वाटेल. रात्री तुम्ही नीट जेवलाय नाही पोटभर. बरं झालं, त्यामुळे सुट्टी नाही आली. रिकाम्या पोटाने अभ्यास चांगला होतो. हे काय, दिवा लावा ना, आईला त्रास नाही काही होणार. नको. काल काकू आपलं बाईसाहेब म्हणाल्या रात्रभर दिवा कशाला जळत होता म्हणून. शिवाय समयीच्या प्रकाशात ऋषीमुनींसारखं मन एकाग्र होतं. तो देवच परीक्षा घेतोय तुमची. पण एक दिवस असा येईल, तुम्ही इतके मोठे व्हाल की हेच लोक तुमचे पाय धरतील. बघा सदानंद. कमिंग टू गावस्कर. गावस्कर. हो, व्हॉट अ ड्राईव्ह. हो नो. आता विश्वनाथ. विश्वनाथ पल्या नाही. हे काय चाललंय काय? किती हाका मारायचं तुला? बॉलला नेट लावून नेट प्रॅक्टिस करतोय. होमवर्क चाललंय माझं क्रिकेटवरचं. होमवर्क? आणि घरात? होमवर्क घरातच करतात, मग काय ग्राउंडवर करतात. आता शास्त्री सारखा बॉल मारून दाखवतो. रवी माझ्याकडे शिकला. आता बघा. विकेट किरण मोरे. किरमाणी टाक्यात आता हे पळकूट घेऊन तर ढोल्याच्या वखारी जाऊन खेळ. तिथे जाऊन मी कसं खेळणार? का? बहिणीच्या सासरी मेवणा कधी खेळतो का? बाप्पा, तो ढोल्यांचा एमू आहे ना, आणि मनीषा एकमेकावर प्रेम करतात. नाही बाबा, अजिबात नाही, बिलकुल नाही बाबा. बिलकुल नाही. परवा बागेत एक भेळ दोघात खात होते बिचारे. पैसे द्या तिला. कार्टे काय? नाही बाबा. तुझी हिंमत कशी झाली? बाबा, आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत. अहो हे चाललंय तरी काय? अगं मम्मी, आपली मनीषा आहे ना, त्या ढोल्याच्या एमू बरोबर फिरते. नुसती फिरत नाही, लग्न करणार आहे. कार्टे निराळे कपडे घालून फिरलीस, क्लबात गेलीस आणि शेवटी गाठलास कोण? तर तो वखारवाला. हो, राम 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 राम. अरे राम, जाऊ दे. अहो, पोरीसाठी आता आपल्याला मिळतं घेतलं पाहिजे. मम्मी नाही नाही, शक्य नाही हो. तो ढोले नाक घासत आला तरी या लग्नाचा खर्च मला परवडणार नाही हो. आता न परवडायला काय झालंय? कसं सांगू तुम्हाला, मी या इलेक्शनमुळे कर्जबाजारी झालो. काय हे घर सुद्धा घाण पडलंय. 2 महिन्यात पैसे पडले नाहीत तर हे घर सोडावं लागणार आहे. नाहीतर रस्त्यावर यावं लागेल. नाही नाही, मीच रस्त्यावर राहणार. ते जाऊ दे. मुदत वाढवून मिळेल ना? मोठ्या मुश्किलीनं 3 महिन्याची मुदत वाढून मिळाली. पण अट एक आहे. काय? 3 महिन्याचं व्याज रोख, माझं कमिशन चोख, नाही तर जप्ती पुन्हा. नाही नाही, जप्ती नको. बरं, ते हे दादाने दिले 10,000 रुपये तुमच्याकडे आहेत ना?
म्हणे सॉरी हा, म्हणजे मी तुझ्या प्रेमाचा ओंडका असा फोडायला नको होता. अरे उलट माझ्या प्रेमाची वाट तू मोकळी केलीस. तुझ्या प्रेमाची वाट मोकळी झाली ग, पण माझ्या प्रेमाच्या वाटेत ट्रॅफिक जाम झालाय. अरे चापेस, अजून त्या चित्राला तुला नाही पटवतात? नाही ग, जरा पीस ठणठणीत आहे, बॉल वळतच नाही ग. ही क्रिकेटची भाषा बंद कर आणि प्रेमाची भाषा सुरू कर. प्यार, इश्क, मोहब्बत, बोसा. बोसा? ते काय असतं बोसा? तू चित्राला विचार, ती बरोबर सांगेल. अच्छा, डोसा काय? डोसा नाही काढवा, बोसा. बोलिंगला बोस, सामन्यातला सा. बोसा. तुम्ही स्वतःच्या हातानं का लाकडं फोडताय? त्यात काय झालं? अहो, आमच्या घरात सगळे स्वावलंबी आहेत. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी स्वहस्तानं करता? अरे रे, काय पाळी आली 2 घराण्यांवर या निवडणुकीमुळे? निवडणुकीमुळे नाही काय. अहो, आमच्या घरात बंबासाठी रोज लाकडच फोडतात. आज ढलक्या संपल्यात म्हणून लाकडं फोडते. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे रोज बंब पेटवतात? आम्ही रोज अंघोळ करतो. काय सांगताय? तरीच अशा नाजूक हातानं लाकडं फोडणं म्हणजे किती वाईट. मी तुम्हाला काही मदत करू का? मदत करा ना. करू? अडकलं. पडलो. एवढं सोपं नाही म्हटलं ते. अहो, ती गाठ आहे बाबळीची गाठ. गाठ? अहो, ती भला भलांना फुटत नाही. त्यासाठी मनगटात रग असावी लागते, रग. असं? मग मी गाठ बांधायला आलो होतो. काय? मला कळलं की तुमच्याकडे ते भुसा नाही, आपलं भोसा आहे, म्हणून मला थोडा द्या, म्हणजे माझ्याही मनगटात रग येईल. भोसा 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 काय? भोसा भोसा भोसा. सध्या सध्या, अरे इस्त्री करताना कपड्याला कसले डाग पाडून ठेवलेस? साधी इस्त्री सुद्धा करता येत नाही. शी. हे इस्त्रीचे डाग नाहीये, तुमच्या चारित्र्याला पडलेले डाग. धुवून जाणार नाहीत ते. हलकटा, कुणाशी बोलतेस? तोंड वर करून. पिंडोक मम्मी कुठे आहे? पिंडोक मम्मी? आपल्याच आईला असं म्हणू नये. कपे, जास्त डोकं खाऊ नका, फोडून ठेवीन. फोडच. अरे जी फार सैल सुटत चालली याची. बरं, मम्मी कुठे गेले? बाईसाहेब बँकेत गेले. ते कळलं. आधी या बुटाला पॉलिश करून ठेव. आणि माझ्या कपड्याने इस्त्री? मी पॉलिश करू? मी इस्त्री करू? मग काय तुझा बाप करणार? कामचा. माइंड युअर लँग्वेज प्रल्हाद. मनी लुक इंग्लिश टॉकिंग फ्रंट ऑफ मी. तुला काय वाटलं, इंग्लिश शिवाय कळत नाही की काय आम्हाला? नाही सोडून बिये झालात वाटतं. मी नादान, तेरी ये हिम्मत, तुझी बत्तीशी काढून तुझ्या हातात देईन. बोलतोस काय पल्या? काढून दाखव. होय ना? ये धरला ना. पुन्हा हात उचललास ना तर खांद्यापासून तोडून टाकेन. पगारी नोकर सुद्धा एवढं ऐकून घेणार नाही मिस्टर प्रल्हाद. छान सदानंद, बरी खोड मोडली. अपमान. नटवी मेली. हा, किती खरं बोलली, किती बोलली. मम्मी असेल तिथे थांब. मम्मी थांब. मम्मी, आधी त्या सध्याला घराबाहेर काढ आणि अनिला हकलून दे. नाहीतर आम्ही दोघे त्या ढोल्याकडे राहायला जाऊ. अरे पण झालं काय? काय झालं? त्या सध्यानं माझा इंग्रजीमध्ये इन्सल्ट केला. आणि ती आणि मला नटवी म्हणाली. मम्मी हो काय? तू सुद्धा म्हणाला मम्मी? मी मस्करीत म्हणालो. मम्मी तुला तो बिंडोक म्हणाला. डोकं दिसत असून सुद्धा मला बिंडोक म्हणाला. शाबास. मेली, दोघे मेले. नमस्कार. भीमराव देशमुखांचा बंगला हाच का? हो, हाच. आहेत का ते घरात? आहेत. म्हणजे नाही सापडले काय ते? काय झालं का मम्मी? अगं त्याला कोण पाहिजे आपल्याला? भीमराव देशमुख आहेत का घरात? हो आहेत की. काय आपल्या घरावर जप्ती घेऊन आले? नाही होते, म्हणजे आता नाही येत, कधी येणार ते माहिती नाही. ठीक आहे, आम्हाला भीमराव देशमुख नको, आम्हाला सदानंद देसाई हवे आहेत. काय काम होतं? आम्ही त्यांचे कायदेशीर सल्लागार आहोत. मिस्टर वामनराव देसाई यांच्यातर्फे काही व्यवहार करायचे. लवकर करून टाका. त्यांना विम्याचे पैसे द्या. देऊन टाका. पैसे तुम्ही पण या, तुम्ही पण या. कोट विसरलात काय? कोटाशिवाय चांगले दिसता तुम्ही. इथं बसा. बॅग राहू देते. जड आहे. पैसे आमच्याला द्या, आम्ही देऊ त्यांना. बाईसाहेब, कायद्याचे व्यवहार असे होत नाही. अहो इतकंच काय,
तर खुद्द मालकाची सुद्धा खात्री पटल्याशिवाय पैसे देता येत नाही. आणि ही रक्कम तर फार मोठी. हो ना, बॅग केवढी मोठी आहे. सदानंदरावांना बोलवताय ना? हो बोलवतो ना. ते बूट पॉलिश कर. आपलं केशरी दूध पितायत. मी येईपर्यंत पैसे देऊ नका कुणाला. हे सध्या सदानंदराव अहो सदानंदराव काय बूट पॉलिश मी करणार, तुम्ही खाली ठेवा बघू. काय झालं? उठा 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 उठा. हा सदरा भाऊ. हे काय राज कपूर सारखं पाहुणे आलेत ना आपल्याकडे, वेल्ड्यासारखं करतात काहीतरी. चला 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 भाऊ. काय झालं का पण? चला चला लॉटरी लागली आहे. दूध पित होते. नमस्कार जय. आपणच मिस्टर सदानंद देसाई का? हो हो नमस्कार. नमस्कार. हे पहा, आपणास आमच्या बरोबर आमच्या फर्म मध्ये येण्याची तसदी घ्यावी लागेल. दादासाहेबांच्या विल प्रमाणे म्हणजे इच्छेप्रमाणे काही रक्कम आपणास सुपूर्द करणार आहोत. रक्कम 5 लाख रुपयांची. तेव्हा कोणी सोबत हवी असल्यास घेऊन या. नो नी नॉट नेसेसरी. या उघड्या दुनियेत मी पांगुळ गाड्याशिवाय वावरू शकतो. गुड. वा, दॅट्स अ करेज. चला निघूया आपण. चला चला. महाराष्ट्र राज्याला फ्लॉवर पाट मम्मी फ्लॉवर पाट. अरे असं काय करतोय? एक इकडे ठेव, एक तिकडे ठेव त्या टेबलावर. आणि उशी पकड. अगं का पण मम्मी पप्पा तुझ्या खोलीत राहणार, मग पल्या कुठे राहणार? माझं मरू दे ग, मी गॅलरीत राहीन. सदू पैसे मोजत असताना मी सारखं बघत राहीन. का बघते माझे? तुझं काय इथं काम? तू खाली जा स्वयंपाक घरात आणि सदाला आवडतात असलं जेवण कर. चल निघ म्हणते ना. थोडस आम्हाला आवडणार पण कर. अरे आपण ना ह्या अनीपासून सावध राहिलं पाहिजे. नाहीतर सदाला भुरळ घालून ती त्याचा पैसा उकळेल. आणि हे बघा प्लीज पुन्हा खोलीत कचरा करू नका रे बाबांनो. आता सदा यायची वेळ झाली. सध्या पैसे घेऊन येईल. सध्या काय म्हणतोस? मग त्याला आता सदानंद म्हणायचं. मिस्टर सदानंद, माननीय सदानंदराव पैसे घेऊन येणार. आले सध्या आला, सध्या आला. पळा पळा लवकर चला, लवकर चला. सदानंदराव या 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 या. माननीय सदानंदराव. फुलं कशाला आणि दिवा कशाला आला होता? अहो पंचारती, घरात तबक नाही ना म्हणून दिव्यानी ओवायची. त्याला त्रास देऊ नका. दमलाय तो बॅग उचलून. सावकाश बस, सावकाश बस. बस 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 इकडे बस. बस बस. अरे चुकलो रे बाबा, चुकलो. माझी जागा आपली इथे बरी. खाली कशाला? वर बसा ना. श्रीमंतांच्या घरात लक्ष्मी कोचावर बसते, माणसानी खाली बसायचं. लक्ष्मी? कोण लक्ष्मी? ती बॅग बसले ना कोचावर. अरे तमला असशील तू. पुन्हा चालत कशाला आला? हो ना, टॅक्सीने नाही तर रिक्षाने तरी यायचं. निदान टांगा तरी करायचा. फदडाक फदडाक. गरीबाला 2च टांगा असतात. रेशन नव्हतं का आणत चालत? अरे हो, तुझे पाय दुखत असतील, चेपून देतो. नको नको, काही गरज नाही. माझी एवढी लायकी नाही. असं कसं? लक्ष्मी बरोबरचा नारायण तू. अरे या भक्त प्रल्हादाला तुझी सेवा करू दे. अरे सदानंदाला चहा तरी घेऊ दे. आणि मम्मी तू तर शहाणीच आहेस. सदानंदाला मोलकर्णी चहाचा चहा पाजायचा. अहो मला चहा नकोय. अरे हो, अनु कुठे आहे? मेरी बसली असेल खोपटात. अशा शुभवेळी तिची आठवण कशाला? सदानंद की नाही मी सरबत आणते तुमच्यासाठी. अहो मला खरंच काही नकोय. मला फक्त अनुच्या हातचं पाणी प्यायचंय. असल्या माणसाच्या हातून काहीही घेऊ नये. म्हणे तू सरबत करून आण ना त्याच्यासाठी. पण मला खरंच काही नकोय. अहो तुमच्या निमित्ताने आम्हाला असं सांगा ना, आत्ता करून आणतो 2 मिनिटात. तुम्ही नाही आणायचं सरबत, आम्ही तुमची सरबताई करणार. म्हणे तू म्हणजे ना खेळातला कच्चा लिंबू आहे. जा सरबत घेऊन ये भाऊ. प्लेअर थकलेत, बॅगेत बऱ्याच सेंचुरी आहेत ना म्हणून. बाळ आम्ही असताना तू कशाला रे काम करायला? म्हणजे आणेल ना सरबत. तू काय आता पाहुणा आहे या घरचा? गडी मी. तुला रे कोण गडी म्हणेल? तुझ्यासारखे आमच्यासारखे 10 गडी तू ठेवशील. तू कशाला? आम्ही उठवतो तुला. आलोच 1 मिनिट. अरे कुठं निघालास? गॅरेज मध्ये अनुकडे जाऊन. आता गॅरेज मध्ये तुम्ही नाही जायचं, गॅरेज मध्ये आम्ही जाणार. सदानंद स्वामी, तुमच्यासाठी मम्मीनं डॅडीनी त्यांची बेडरूम सजवून ठेवली आहे खास. चला. तरी पण अनुला भेटायला. अनुला भेटाच, पण त्याआधी बेडरूम नजरे घालून घ्या. चला 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 बघू. चला मी दाखवतो तुम्हाला. सदानंद
सदानंद, अहो एवढा मोठा पलंग असताना खाली काय बसलाय? अहो मम्मी खाली वाट पाहतीये. आम्ही सगळेजण जेवणासाठी थांबलोय. येताय ना? चला बरं लवकर. सदा कसा आला नाही अजून? येईल तर म्हणजे काय आले सदानंद राव आले. नाही, मी नंतर बसीन सगळं आवरून. आता अनु बरोबर. शी, या मोलकर्णी बरोबर जेवणार? तिची पोझिशन काय, आपली काय? अने तू कशाला इथे उभी आहेस? तुझा बघू, मी वाढते सदानंदांना. अहो तुम्ही कशाला वाढताय? पाणी देऊ? कशाला? मी घे ना पाणी. माझे हात काय मोडले? हो काय डॅडी? बरोबर आहे, घ्या घ्या लवकर. बाईसाहेब. शी, मला बाईसाहेब काय म्हणतोस? मी तुझी काकी ना, मग मला काकी म्हणायचं. अरे आईच्या मायेनं मला तुला भरवावंसं वाटतंय. आई, माझी आई नऊवारी पातळ नेसायची, अंबाडा घालायची, नाकात नथ घालायची. तिच्याबरोबर लक्ष्मीनारायणाच्या देवळात गेलं ना की संभ्रम पडायचा. लक्ष्मी कोणती, ही किती? सदा सदा. अहो जेवताय ना? भूक नाही. कशाला त्याला आईची आठवण करतील तुम्ही? आला केला कंटाळून शेतकरी कुटुंबाचा आत्मघात. बापरे, कोण कोण गेलं? अहो अहो, कोण आहे? हा तू? आवडलं? आता शब्दानं सांगू का मुकेले? ईश्वर, नाही खरं सांगू का, गेल्या 30 वर्षात एकदा तरी अशी साडी नेसली असतीस ना तर अगदी डोळ्याचं पारणं पिटलं असतं. जागडी. हे बघ, नऊवारी साडीचं असं आहे की अंगावर असून काही नसल्यासारखं वाटतं अगदी. चला. कुठे कुठे? डॅडी, हे काय नवीन? नवीन नाही, हे जुनच आहे. बघू. मम्मी, मला वाटलं डॅडींचं. नाही नाही, ते नाही ते नाही. आई, आज तू खऱ्या आईसारखी दिसतेस. म्हणजे गाढवा? गाढवासारखी नाही, म्हणजे इतके दिवस तू डमी मम्मी वाटत होतीस, आता कशी? कशी दिसते रे मी? तू ना बुजगावण्याला साडी नेसवल्यासारखं वाटतंय. अरे मला की नाही सवय नाही नऊवारीची म्हणून, नाहीतर नऊवारीच नेसलेस ते मम्मी सारखी. कमाल आहे, आज काय भारतीय संस्कृतीवर संक्रांत आली आहे की आपल्या घरात? मी पण धोतर नेसीन म्हणतो. हे घे. आले 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 डॅडी, ते आले. दादा, तुम्ही आणि या वेशात झालास ना चक्की? दिसते की नाही मी लक्ष्मी सारखी? होता अगदी कडक लक्ष्मी. आणि मी लक्ष्मीची मुलगी. मी गणपतीचा मुलगा. चालला त्या आणीकडे. मम्मी, त्या आणीला आताच्या आता घराबाहेर हाकलून दे. मनीषा, हीच ती वृत्ती. तू 6 जुने 12 वारी साडी जरी नेसलीस ना तरी ही वृत्ती बदलणार नाही. वा वा. देवाच्या पाया पडायला जातोय. कोणी आहे का? कोण? मी सदा पाया पडायला आलो. असू दे असू दे. आमच्या कशाला गरीबाच्या पाया पडता? मोठे व्हा. असं बोलू नका. अनुनं फार वाट पाहिली तुमची. ओवाळायची तयारी सुद्धा केली होती. तुम्ही आला नाही. निराश झाली पोरगी. अहो, या माणसाने सोडलंच नाही. निघालो तुम्ही. काय म्हणाली अनु? ती म्हणाली, माणसं मोठी झाली की गरीबाला विसरतात. रक्ताकडेच रक्त जायचं. ठीक आहे, माझं एक काम करा. मी इथे येऊन गेलो म्हणून तिला अजिबात सांगू नका. माझी शपथ आहे तुम्हाला. अहो सदानंदराव, काही करा आणि मला 1000 रुपये द्या आणि माझं क्रिकेटर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. 1000 रुपये? हो. देईन ना. द्या ना. पण माझी एक अट आहे. हे बघा, कुठचाही स्पोर्ट्समन, क्रिकेटवीर किंवा हॉकीपटू हा पहिल्यांदाच सेटल झालाय. कुठच्या तरी बँकेत म्हणा किंवा चांगल्या फर्म मध्ये म्हणा, तेव्हा पहिल्यांदा तसा प्रयत्न करा. मग तुम्हाला एक कशाला 5000 रुपये देईन मी. 5000? मग बघाच तर, माझं इंग्रजी आणि संस्कृत ऐकून स्वर्गातून कालिदास आणि शेक्सपियर पुष्पवृष्टी करील. कालिदास, शेक्सपियर, मेरी इज्जत तेरे हाथ में है. बघाच, अहम अवाम वयम, रमा रामो रमा, आयम वयाम वोम, बोम बा बोम.
रामा रामो रामा प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी हात दुखले माझ्याकडे पिशव्या. दुपारी त्या रॉकेलच्या लाईनी जाऊन उभा राहायला लागणार आहे. चला आता स्वयंपाकाला लागूया. तुम्ही स्वयंपाक करणार? हो. आणि कुठे गेली? अरे अनिला मी काढून टाकली. चुकीची मुख घेतलीस मम्मी. अगं कुणी सांगावं सदू तिच्या मागून पळून गेला तर? हो मम्मी, हे मात्र खरं. अगं सदा आपला झाला तरच ते 5 लाख रुपये आपले होते. बहुतेक आपण 11 विकेटने मार खाणार. मी कॅप्टन असताना. म्हणूनच म्हणतोय ग. मला एक आयडिया सुचली. काय ग म्हणे तू त्या सध्याशी लग्न कर. अच्छा, ही मूव म्हणजे प्रतिस्पर्ध्याला फॉलोन दिल्यासारखीच आहे. हो पण मम्मी माझं खूप प्रेम आहे ग हे मूवर. प्रेम गेलं खड्ड्यात. माझं सुद्धा प्रेम होतं एका शाळा मास्तरावर. पुढे तो वारला काय? काय रे, मला काय माझ्या आयुष्याची शाळा करायची नव्हती. बरोबर. पण यांच्याशी लग्न करताना मी व्यवहार बघितला. शाबास. म्हणे तू सुद्धा व्यवहार बघ. शिक शिक मम्मी? आईकडनं शिक. मी व्यवहार बघी, तो फक्त वखारीचा. एक गप्पे कोळशीवाली. चल सध्याच्या आवडीचं जेवण करूया. चला चला चला. पिशव्या उचला, माझे हात दुखतायत. कळलं कसंही करा पण एवढी जप्ती पुढे जाईल याची व्यवस्था. भीमराव जप्तीचं काय ना कायदेशीर. ये ना सदा, तुमची ओळख करून देतो. बरं. हा आमचा सदानंद. आणि सदा हे माझे मित्र कळला. नमस्कार. तुमची भेट झाली, अतिशय आनंद वाटला. म्हणजे माझ्याकडे काही स्कीम्स आहे. लाखाच्या 12 लाख करणारा, 5 लाखाच्या 60 लाख करणारा. म्हणजे असं मी भेटीन ना तुम्हाला, जरूर भेटीन. हे पा ते काम करा, त्याच्या कामाची घाई नाही. सदा बस ना, मी यांना पुचून येतो. फटका ठीक. तुला लग्न करावं लागेल. करणार नाही. तुझा बाप करेल. मग करा. काय लग्न? मग तुला देशपांड्यांच्या मुलीशीच लग्न करावं लागेल. देशपांड्यांच्या मुलीशी मी लग्न करणार नाही. का? कारण तिला शाळेतल्या मुलांबरोबर बिड्या ओढायची सवय. एक तर आपली लाकडाची वखार आहे, इथे येऊन बिड्या ओढल्या तर वखार जळून जाईल. असं? मग तू कोणाशी लग्न करणार आहेस? माझ्या हृदय मंदिरात मनीषाची तस्वीर आहे तात्या. एवढी फॅशनेबल पोरगी आमच्या घरात शोभणार नाही. शोभली नाही तर ती मला आवडलेली आहे, कारण ती माझी तस्वीर आहे, मोहब्बत आहे तात्या. ओरडू नकोस. कोण ओरडलाय? अरे तुझ्या आहे ना. त्या तस्वीरला फ्रेम करायला माझ्या इस्टेटीतलं एक लाकूड सुद्धा मिळणार नाही. मशनात गेलं तुमचं लाकूड. आपलं इस्टेट जाळली तरी जळणार नाही एवढी इस्टेट आहे माझी. म्हणजे ओली लाकडं आहेत. तात्या एक वेळ मला फ्रेम मिळाली नाही तरी चालेल, पण मी तस्वीर सोडणार नाही. आपने कभी किसी से मोहब्बत की है तात्या? मी मोहब्बत केली नसती तर तुझा जन्म झाला असता का रे गाढवा? पण जन्म व्हायला मोहब्बत करावी लागते. कोणत्या गाढवाने सांगितलं तुम्हाला? काय? मोहब्बत की नहीं जाती तात्या, मोहब्बत हो जाती है. असं? मनीषा से मुझे मोहब्बत हो गई है तात्या. हे तुझं फायनल? फायनल नक्की. म्हणे नादान? नादान नाही, दिले नादान. दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिरी से मनीषा. ओ काय पार्सल? दिल्लीला येणार काय? तुम्ही म्हातारे झालात कारण माझं बालपण संपलंय. येडचॅप. चॅम्प. हेमू, माझ्या पाहुण्यांचा असा अपमान केलेला मला चालणार नाही. पाहुणे? हो. हे हो. अगं तू तर सांगितलं ना की खेडेगावरून आलेलं पार्सल आहे म्हणून. हो, पण तेव्हा मी ते पार्सल उघडून बघितलेलं नव्हतं. अच्छा, आता उघडून पाहिले. काय मिळालं त्यात? हिरे, माणकं, मोती, पाचू काय मिळालं? हेमू, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. मलाही तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय. हे बघ, आपण कोणत्याही क्षणी लग्न करू शकतो. आपण फुटपाथवर संसार करू शकतो. आणि हे मी माझ्या सॅम्पलच्या तात्याच्या तोंडावर सांगून आलोय. तोंडावर. सॉरी हेमू. तू कशाला सॉरी? मी तोंडावर सांगून आलोय. मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. आपलं प्रेम विसरून जातो. हे काय बोलते? विसरून जाऊ? म्हणजे भेटी गाठी आणा शब्दा विसरून जाऊ? हो. का? काही भव्य आणि उदात्त कारणांसाठी मी आपल्या प्रेमाला तिलांजली द्यायचं ठरवलंय. काय झालं? हेमू, मी माझ्या आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी म्हणजे सदानंदांशी लग्न करायचं ठरवलंय. काय सांगतेस? त्या बावळटाशी? त्यांना नावं ठेवू नकोस. त्यांना पारखण्यात आमची चूक झाली. घर, या घराची अब्रू, आमची पोझिशन सगळं काही त्यांच्यावर अवलंबून आहे. हा, मी तुझ्यासाठी घर सोडून आलो आणि आता तू नाही म्हणतेस? मी जातो.
जीव देण्याशिवाय दुसरा गत्यंतर नाहीये. मला जीव देण्याशिवाय दुसरा गत्यंतर नाहीये. मला जीव अडवत पण नाही. हेमू म्हणे तू आमच्यासाठी केवढा स्वार्थत्याग केलास, माझं ऐकलंस, पोरी मला खूप बरं वाटलं. मम्मी मी गाढव काय? तिची आई फडाफडा बोलली मला आणि मी होणक्यासारखा नुसता उभा. येऊ दे तर माझ्या समोर. करवतीनं लाकडाची फळी कापतात तशी करा करा कापतो आणि फर्निचर बनवायला देतो. ही आई, ही मने. आई, मी गाढव काय? मी वखारवाला, मी मोलकरणीवर प्रेम करू काय? साथी हो, छलाओ, अभी के अभी इधर से छलाओ, नहीं तो लात मार के हकालूंगा. छलाओ. राहू दे. ही माझी मने. मी तुला कधी सोडणार नाही. मी तुला कधी सोडणार नाही मने. हो, आमचं लग्न ठरलंय. काय बोललीस मने? अरे हेम्या काय हे? अरे काय करतोस? लाकडाच्या उंडक्याला मिठी मारतोस? बरगड्या तुटतील रे अशाने. बरगड्या तुटल्या तरी परवा नाही, याच लाकडाच्या पुन्हा बनवून घे. पण ही माझी आणि मनीची शेवटची भेट. काय ती मनी? अरे किती जणांवर तिने जीव द्यायची पाळी आणली आहे. 15 जणांवर. आणि आपला तो 16 रे. एक शब्द पुढे बोल नकोस. मी सांगतो तसं कर. काय रे? ये माझ्या मागणं. माझ्या मागणं ये. आले रे. अरे पण हे चाललंय काय? लाकडं घेऊन ये. चल लाकडं आण. लाकडं? मी स्वतःला जाळून घेणार आहे. काय? माझ्या वजना इतकी लाकडं पेटवून. अरे पण लाकडं आण. चल. आणते ना. ओरडतोस कशाला? हे काय तुला चाललीये काय? आले. तुला नाही चालली तर काय मला चाललीये? शुद्धीवर आहेस का गाढवा? काय रे चित्रे, काय चाललंय? अहो तो स्वतःला जाळून घेणार आहे. झोप कार्टे. त्याला मरायला काय धाड भरली? बोलले. वाटलंच मला इतका वेळ बोलले कसे नाहीत. आमच्या मरण्यात सुद्धा आडवे येतात. अहो ह्या हेम्याला त्या मनीषाने नकार दिला. काय? हो. अहो ती सदानंदा बरोबर लग्न करणार आहे. काय सदाशिव? अहो त्याला 5 लाख रुपये मिळणार आहेत ना विम्याचे. काय 5 लाख? होतं? वा, नुसतं ऐकून बुबा बाहेर पडणारी रक्कम आहे. पैसा. तुम्ही फक्त पैशाकडे लक्ष द्या. 2 प्रेमी जीवांच्या मनाची तुम्हाला काय कल्पना येणार आहे? मी चाललो. संध्याकाळपर्यंत मी परत नाही आलो तर समजा. काय समजा? रात्रीपर्यंत मी जर परत नाही आलो तर समजा. काय? सकाळी ये. असं आणि सकाळपर्यंत मी परत नाही आलो तर समजा. काय रे? थांबवा की त्याला थांबवा. तो खरंच जीव द्यायला चालला. जाऊ दे. तो काय जीव देतोय? जीव देणं म्हणजे पॅन्टीचं माप द्यायचं सोपं नाही ते. थांबवा त्याला. खरंच चाललाय तो. जाऊ दे त्याला. तो गेला. अनु, हे काय? कुठे निघालीस? जाऊ दे मला. चल आई. थांब अनु. कशाला? पोट पाठीमागे लागलेली कष्टकरी माणसं आम्ही. धुणी भांडी करून कुठेही सुखानं जगू. तुम्ही लग्न करा, सुखाचा संसार करा. लग्न संसार तर मी करणारच आहे. घरात मंगल कार्य होणार, त्याला जाण्याचं अपशकुन कशाला करतेस? अपशकुन? इतकी दुष्ट वाटले मी तुम्हाला? नाहीस ना? मग थांब ना. थांबते. तुमच्या लग्नाचा सोहळा पाहिन आणि मग जाईन मी. थांब, ही बॅग ठेव तुझ्याकडे. काका, मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे आता उन्हाचा कशाला चाललात? नंतर जा ना. दारात पैशाचं झाड आलं ना काका, की त्याला विषारी फळं यायला लागतात. म्हणजे? काय नाही, मी आलोच. अहो बघत काय उभे राहिलं ताडमारत आहे ना. सदा. मम्मी जाऊ दे त्याला. माल माझ्याकडे आहे. मालक बार, माल अंदर. आलो काय आता तोडतो म्हणे. हातोडा डिसमिस लवकर. माझा त्याच्या गैरहजेत काही करू नकोस. तुम्ही जरा गप्पा बसावं. आपल्याला एवढी पैशाची अडचण आहे हे माहिती असून सुद्धा तो पैशाची मदत करत नाही आपल्याला.
का देईन? काय माणूस दाखवत तुम्ही त्याला? म्हणे लवकर आले रे. हातावर मारशील माझ्या. नाही नाही, मी तुम्हाला हे करू देणार नाही. त्यांच्या बॅगेला हात लावू देणार नाही. तुझा काय संबंध? अहो पण ही ठेव त्यांनी विश्वासानं माझ्याकडे ठेवायला दिली. हातोडा घालीन डोक्यात. म्हणे तिला बंद करून ठेव. पल्या माझा एक हा फौजदारी गुन्हा असू दे, माझ्या वरपर्यंत ओळखेत मी सुटे. पण नको त्याला विचारल्याशिवाय. लवकर लवकर. मी डॅडीला सांगितलं हातावर बसेल सदा? त्यांच्या हे सदा. कोण आहे बे? तुम्ही असे बघतोय काय माझ्याकडे? डॅडी, दादाला जुळा भाऊ होता का काय? फोन तुम्ही घ्या. नको, मला भूताची अलर्जी आहे. डॅडी घ्या. परत या. दादांचे पाय हॅलो, कोण? सॉलिसिटर काळेकर का? दादा साहेब ना आलेत ना. छान. मी आल्याचं त्यानं कळवायला सांगितलं होतं. मी आल्यावर त्यांनी कळवलं. कमाल आहे. लांब 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 राम. सदा कुठे आहे? सुधारला का? वेडा झालाय. पूर्ण वेडा झाला. म्हणजे माझा प्रयोग फसला म्हणायचा. वामन कसला प्रयोग? आई वडिलाच्या मृत्यूमुळे सदाच्या डोक्यावर परिणाम झाला होता. खूप उपाय केले. एका मानसशास्त्रीय डॉक्टरांनी सांगितलं, जवळच्या माणसाच्या मृत्यूची खबर त्याला मिळाली, कदाचित तो सुधरेल. आता जवळचा मीच होतो. तेव्हा मी दिल्लीला गेलो आणि तिथून मी मेल्याची तार करवली त्याला. भीमराव, मी हारलो. वामन, कसला आवाज? कसला रे? आपलं ते हे आपलं काय? कसला आवाज येतो आतून? नाही, मी स्वतः पाहतो. कोण आहे? तू मोलकरीण ना? हो, मी तुमचं सगळं बोलणं आतून ऐकलंय. पण दादासाहेब, तुमचा प्रयोग फसला नाही. तुमच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. पण त्यातून सावरले ते. त्यानंतर त्यांना एकदाही फीट आली नाही. आणि आता तर ते पूर्ण सुधारलेत. हो, खरंच. सदा, दादा, सदा, सदानंद सावध व्हा. सदानंद, तुमचे दादासाहेब खरंच आले. त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांनीच पाठवली होती. होय सदा. माझी शपथ. सावध व्हा सदानंद. दादा, मी आलोय. दादा, चला. माझा गुन्हा काय? अफरातफर, फसवणूक. भीमराव देशमुख यांना खोटं नाटक सांगून त्यांची इस्टेट, पैसा हडप करू पाहता हाच गुन्हा. माझा ऐका जरा. जे काय ऐकवायचं असेल ते कोर्टात. काका, तुम्ही असे उदास का बसलाय? कुठं काय? काही नाही. काही नाही कसं? काय सांगू सदा तुला, मी फार काळजीत आहे. पुढं कसं व्हायचं? घरात सगळा हा गडबड घोटाळा. कुणाचा पायपाऊस कुणाच्या पायात नाही. चला, मी कर्जबाजारी झालोय. हा बंगला सुद्धा घाण पडलाय. पडला होता. अहो भीमराव, सदानंद तुमचं कर्ज फेडलं. तुमचा बंगला गहाण होता माझ्याकडे, त्यानं तो सोडवलाय. हा त्याचा कागद आणि हे दागिने. सदा, तू भरलेस पैसे? हो. माझे पैसे म्हणजे तुमचेच नाहीत का? आणि काका, माझ्याकडे पैसे असताना तुम्ही मागितले का नाहीत? सांगा ना काका. अरे काय सांगू, माझ्या चुकीची शिक्षा मलाच नको का भोगायला? म्हणजे मी कुणीच नाही का तुमचा? सदा, काकी, हे तुमचे दागिने
स्त्रीधन आहे, जपा. सदा आम्ही चुकलो, आम्हाला माफ कर. तुझी परत नाही करता आली रे आम्हाला. असं होतं कधी कधी. तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? हा दादा, सॉलिसिटरने दिलेल्या पैशामधून हे घर दागिने सोडवले आणि उरलेले पैसे निवडून आलेल्या मास्तरच्या शाळेला देणगी म्हणून दिले. छान केलंस. अरे जो 5 लाख रुपयाचा उपयोग इतक्या चांगल्या रीतीनं करू शकतो, तो 50 लाखाची प्रॉपर्टी सहज सांभाळू शकल. सदा, मी माझी सारी इस्टेट तुझ्या नावाने केली आहे. दादा. होय. सदा, आता माझी एकच इच्छा पुरी कर. माझ्या मनीषाला पदरात घे म्हणजे झालं. अहो काकू, काय बोलताय हे? पैशापुढे तुम्ही दुसरा कसलाच विचार करत नाही? मनीषा माझी बहीण नाही का? मग अहो बहिणीशी कुणी लग्न करतं का? तिचं खरं प्रेम कुणावर आहे हे मला माहितीये. तेव्हा त्या दोघांचं लग्न होणं चांगलंय. काय डोले साहेब? माझी काहीच हरकत नाही. नाही ना? मग झालं तर. अरे हेमू, मनीषा, पल्या, चित्रा, या रे. आलो आलो. आज आनंदी आनंद झाला. सदा, तू जे काही केलेस त्याला तोड, पण एक गोष्ट विसरलास. कोणती? अनु कुठे आहे? अनु, तिकडे काय करतेस? इकडे ये. अनु, तू कुठे निघालीस? तुम्ही आता बरे झालात. आता माझं या घरी काय काम? असं कसं? अगं, त्याचं सगळं श्रेय तुलाच आहे. तू नवस बोलली होतीस ना की मनोरथ पूर्ण झाल्यावर चांदीचे साईबाबा आणून त्यांची पूजा करायची. ती पूजा आता आपण दोघांनी करायची. पण लग्न झाल्यावर बर का सदा? दादा, तिन्ही लग्न आता गावाकडेच करूया. हळूहळू जा, कुठली असू दे. वनडे आपण आपल्या गावी जाऊन खेळायचं. हो, चला आपापली टीम घेऊ. हो, पण निवड समितीनं मंजुरी दिलेल्या खेळाडू बाहेर राहणार नाही.